राजीव गांधी तेव्हा पंतप्रधान होते, त्यांचा कॉन्वॉय पास होत होता. राजीव गांधींनी कॉन्वॉय थांबवला होता की मला भेटायचं त्या माणसाला ज्यांनी पकडलंय चार्ल्स. मला ओळखणाऱ्यांची खूप तक्रार आहे की तू सिरियसली काहीच घेत नाहीस यार, हसतोस काय तू. मी गेलो प्रयोग बघायला की आता काय बघूया ही सगळ्या लेवल्स. म्हटलं अरे मग का केली तालीम. मला काश्मीर फाईल्स नंतर सुभाष घेंनी भेटायला बोलवलं होतं, पण त्यांच्यातही तेच जाणवतं, सिनेमा अल्टिमेट आहे. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार. कॅचअपच्या आजच्या भागाची सुरुवात करण्यापूर्वी एक मस्त अपडेट आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स आता कॅचअपचे स्पॉन्सर्स अर्थात प्रायोजक असणार आहेत. वामन हरी पेठे ज्वेलर्स ज्यांची टॅगलाईन आहे सोनेरी क्षणांचे सोबती, 118 वर्षांची त्यांची परंपरा आणि आपला हा कॅचअप हा कार्यक्रम सुद्धा ज्यामध्ये सोबती येतात ते सोनेरी क्षणच आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करत असतात. अनुभवातून घडलेले, संघर्षातून घडलेले असे ही सोन्यासारखी माणसं. कदाचित यामुळेच वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी आपल्याला या यूट्यूबच्या भाषेत सांगायचं तर लाईक केलं असेल. पण आता त्यांची साथ मिळाल्यामुळे नव्या ऊर्जेने, नव्या उत्साहाने नवीन भाग आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तुमची साथ तर आम्हाला आहेच, पण या निमित्ताने पुन्हा एकदा सांगेन की ज्यांनी अजून अमोल परचुरे हा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी तो कृपया सबस्क्राईब करा. नवीन नवीन मुलाखतींचा आनंद घ्या. आणि आता आजच्या भागाची सुरुवात, आज जसं मी म्हटलं तसं सोन्यासारखा अस्सल माणूस चिन्मय मांडलेकर. नमस्कार. तर असं आहे, तुझा पायगुण म्हणायला पाहिजे हा की वामन हरी पेठे ज्वेलर्स आता आपल्या सोबत आहेत, ते प्रायोजित करतायत. तर अभिनंदन, अभिनंदन, खूप अभिनंदन तुझं. थँक्यू. तर आता बऱ्याच विषयांवर खरं तर आपण गप्पा मारू शकतो, कारण झेंडा या सिनेमापासून इन्स्पेक्टर झेंडेपर्यंत असा तुझा जो पट आहे त्याच्याबद्दल बोलायला गेलो तर खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. आम्ही जेव्हा झेंडे शूट करत होतो ना, हा, तेव्हा मला कोणीतरी असं म्हटलं होतं की जेव्हा आपला पिक्चर येईल तेव्हा कोणतरी नक्की ही हेडलाईन देणार, झेंडा ते झेंडेचा प्रवास. पण साला ती दिलीच नाही कोणी. आता तू थँक्यू, तू हे वापरलास. तर आपण इन्स्पेक्टर झेंडेपासूनच सुरुवात करूया. येस. तुझ्या सोशल मीडिया हँडलवरती मी एक फोटो बघितला. मनोज वाजपेयी आणि तू समुद्र किनाऱ्यावर समोरासमोर उभे आहात. शूटिंग दरम्यानचा फोटो आहे तो, हो. 2 सीन मधला. तुमच्यात नेमकं काय बोलणं चाललं होतं? ऍक्च्युली तुला माहितीये का, हा, मनोरी जे आहे, ओके. मनोरीला एक जेट्टी आहे, तिकडे आम्ही तो हम्म. सीन शूट केला. आणि आम्ही तिथे उभं असताना आमच्यात बोलणं हेच चाललं होतं की मी म्हटलं, कारण तो आहे ना त्यांचा शूटिंगचा पहिला का दुसराच दिवस होता बहुतेक. ओके ओके. आय थिंक पहिलाच दिवस होता. अच्छा. अर्थात तेव्हा म्हणजे आताही काय असं खूप असा खांद्यावर हात टाकण्याची मैत्री नाहीये, पण पहिल्या दिवशी तुम्ही खूप ऑमध्ये असता आणि ह्या गोष्टी. तर मी त्यांना तेच म्हटलं इथं उभं राहिल्यानंतर मला तोच फील येतोय, मुंबई का किंग कॉन वाला. एक्झॅक्टली. आणि तो फोटो ओमने काढलेला आहे, ओम राऊत, अच्छा. जो निर्माता आहे हम्म, इन्स्पेक्टर हम्म, झेंडेचा. हम्म. आणि त्यानं तो फोटो काढून त्याने तो मला दाखवलाच नव्हता, त्याने तो नेहाला पाठवला, माझ्या पत्नीला, बर. की माझ्यासाठी ही मुवमेंट फ्रीज करण्यासारखी. आणि त्याने तो तिला पाठवला. मग ती खूप इमोशनल झाली ते बघून की आमच्या दोघांचा असा फोटो. आणि मग मी तो जवळजवळ 1-2 दिवसांनी बघितला की अच्छा असाही एक फोटो निघालाय आपला. सो दॅट वॉज द मोमेंट. पण इन्स्पेक्टर झेंडेचा प्रवास खरंच इंटरेस्टिंग आहे, कारण हा प्रवास सुरू झाला 2018 साली. ओके. मला आठवतंय झी अवॉर्ड्सची काहीतरी पार्टी होती, नॉमिनेशन पार्टी असते ना, हे 4 सीझन्स हॉटेल वरळीला. आणि त्याच्या आधी मला ओमचा एके दिवशी फोन आला. मी तेव्हा तू माझा सांगाती नावाची मालिका करत होतो आणि मला फोन आला की तुला मधुकर झेंडे माहिती आहेत का. म्हटलं माहिती आहेत, ज्यांनी चार्ल्स शोभराजला पकडलं ते. तो म्हणाला अरे वा, तुला माहिती आहेत. म्हटलं हो, मला क्लिअरली माहिती आहेत. तर त्यांच्यावर सिनेमा लिहायला तुला आवडेल का. म्हटलं हा, नक्की आवडेल यार. कारण तेव्हा ओमने लोकमान्य केला होता. बरोबर. आणि लोकमान्यच्या वेळेला माझी आणि ओमची ओळख झाली होती, मैत्री झाली त्याच्यानंतर खूप घट्ट. तेव्हा तानाजी वगैरे काहीच पिक्चरमध्ये नव्हतं. सो लोकमान्यानंतर इन्स्पेक्टर झेंडे करायचं असं तेव्हा ओमच्या डोक्यात होतं, मराठी चित्रपट. ओके ओके. आणि मग आम्ही म्हटलं आता चित्रपट करायचा असेल तर आपण जरा त्याच्यावर रिसर्च केला पाहिजे. मग आम्ही त्याच्या कामाला लागलो. आम्ही जाऊन झेंडे सरांना भेटलो पुण्याला. बरं, तेव्हा झेंडे सर सिंगापूरला राहत होते, पण ते फक्त आंब्याच्या सीझनमध्ये आंबे खायला पुण्याला म्हणजे त्यांच्या मुलीकडे यायचे. सो ती वेळ नेमकी जुळून आली. मग आम्ही जाऊन त्यांना भेटलो आणि झेंडे सरांनी एक चांगले त्यांनी बोलले, गप्पा मारल्याच आमच्याशी. तेव्हा आय थिंक ते 84 का 85 होते.
हो, अच्छा. बट व्हेरी ऍक्टिव्ह. आणि म्हणजे त्यांना भेटून नेहमी अशी एक एनर्जी मिळते आपल्याला की हा माणूस फार भारी आहे. आणि त्यांनी माझ्या समोर एक फाईल ठेवली, ज्या फाईलमध्ये त्यांची त्यावेळेपासूनची सगळी कात्रणं, बहुतेक त्यांच्या मुलीनी किंवा पत्नीने सगळी कात्रणं, म्हणजे मला वेगळा कुठे जाऊन रिसर्चच करावा लागला. ते म्हणाले हे घ्या, हे तुम्हाला, तुम्ही आता करायचं काय पण. मग मी ते पटापट तिथे बसून, तेव्हा माझ्याकडे तो नोकियाचा फोन होता, त्याच्यावर ते फोटो काढले आणि दॅट बिकेम आवर रिसर्च ऍक्च्युअली. ओके. सो त्या सगळ्या प्रोसेसमधनं ते सुरू झालं. मग जेव्हा पहिला ड्राफ्ट स्क्रीन प्लेचा ऐकला गेला, ओम होता, राजेश नायर म्हणून आमचे एक मित्र होते जे आदिपुरुषचे वन ऑफ द प्रोड्युसर्स आहेत. सो त्या पहिल्या ड्राफ्ट नंतर एक सर्वानुमते असं झालं की अरे आपण हा पिक्चर हिंदीत का नाही करत आहोत. ही हिंदी म्हणजे ही नॅशनल लेवलला अपील करणारी सुद्धा एक चांगली गोष्ट होईल आणि एका मराठी पोलीस अधिकाऱ्याचं नाव नॅशनल लेवलला जाईल. म्हटलं ओके. म्हणून मग आम्ही ते हिंदीत लिहिलं. तोपर्यंत ओमचं तान्हाजीचं सगळं काम सुरू झालं होतं. मग मी ती हिंदी फिल्म म्हणून पुन्हा एकदा लिहिली आणि तेव्हा आम्ही तान्हाजीच्या सेटवरच मी ती अजय सरांना ऐकवली, अजय देवगण सरांना. अजय देवगण, हा. आणि त्यांनी ती ऐकली आणि ते म्हणाले की मी ह्याच्यात अभिनय नाही करणार, कारण मी सिंघम आहे, तर आता मी झेंडे नाही होऊ शकत, पण मला आवडेल हा चित्रपट. कॅल्क्युलेशन असतात ना ह्या सगळ्या स्टार्स. हो, म्हणजे आता ते ऑलरेडी एक सिंघम आहेत आणि वगैरे. आणि म्हटलं ठीक आहे. सो तसं तिथून तो प्रवास सुरू झाला आणि तो इतक्या अभिनेत्यांकडे ते स्क्रिप्ट त्याच्यानंतर गेलं. म्हणजे मग असं होतं की बहुतेक अजय देवगण ते प्रोड्यूस करतील आणि सैफ अली खान विल प्ले इन्स्पेक्टर झेंडे. पण तेव्हा तू दिग्दर्शित करणार हे हळूहळू तुला माहित. त्याच्यात सगळ्यात मोठं क्रेडिट ओमचं आहे. कारण मी ती जेव्हा पहिला ड्राफ्ट लिहिला तेव्हा ओम मला म्हणाला ही फिल्म तू डिरेक्ट करायला पाहिजेस, कारण तुला हे जेवढं दिसतंय तेवढं मला दिसत नाही. बरं, त्याच्यानंतर तो इव्हेंच्युअली तानाजीमध्ये बिझी झाला. म्हणजे हे सगळं होत होतं, एकाच वेळेला अनेक गोष्टी घडत होत्या. तू म्हणत होता सैफ अली खान पर्यंत वगैरे सुद्धा ते गेलं. आणि त्याच्यामध्ये अजय सरांनी जेव्हा ते असं म्हटलं होतं की मी प्रोड्यूस करतो, तेव्हा त्यांची अट होती की ओमने डिरेक्ट करावी. अच्छा. आणि आय वॉज की ओके. पण ओम तेव्हा हट्टाला अडून राहिला की नाही, ही फिल्म डिरेक्ट केली तर ही चिन्मयच डिरेक्ट करेल. सो 2018 ते 2025 या 8 वर्षात ओम ही फिल्म सहज कुठल्याही दुसऱ्या दिग्दर्शकाकडून किंवा स्वतः हिंदीतल्या एखाद्या प्रतिष्ठित यश दिग्दर्शकांकडून दिग्दर्शित करून घेऊ शकला असता. बट ही स्टूड बाय मी. कारण मी माझा पहिलाच चित्रपट दिग्दर्शित केला आणि तोही थेट हिंदी चित्रपट केला. बरोबर. सो ते इतकं सोपं नाहीये. म्हणजे लोकांचा तुमच्यावर विश्वास बसायला वेळ लागतो. खरंय. पण ओमने तो विश्वास ठेवला माझ्यावर. सो त्याचं सगळ्यात काय जास्त एकमेव क्रेडिट ओमचंच आहे फक्त त्याच्यामध्ये. नाटक दिग्दर्शित केलेलं असशील, ह्या आधी पटकथा लिहिलेल्या असशील तरी म्हणजे मी मराठी दिग्दर्शक म्हणून टाकणं. दुनियादारी सारखा एक ब्लॉकबस्टर सिनेमा लिहिला होता, कच्चा लिंबू सारखा एक नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमा लिहिला होता, हिरकणी लिहिला होता. सो पण चांगला लेखक नॉट नेसेसरीली चांगला दिग्दर्शक. बरोबर. सो त्या प्रवासामध्ये मग कोविड आला. कारण सैफ बरोबर ऑलमोस्ट सगळं ठरलं होतं. अच्छा. पण नंतर कोविड आला. मग त्या कोविडच्या मधल्या काळात सैफने विक्रम वेधा करायला घेतला. मग तो म्हणाला अरे मी परत एखादा पोलीस ऑफिसरच प्ले करतोय, मग आपण हे अजून थोडं लांबवूया का. ओम म्हणाला नाही, आम्ही पुढे जातो. असं म्हणजे मी तेव्हा इतक्या लोकांना नरेशन्स दिलेली आहेत. म्हणजे मी आता नावं आठवायची ठरवली तर जॉन इब्राहिमला आम्ही ऐकवलं होतं, त्याच्यानंतर आय थिंक आयुष्मान खुरानाला ऐकवलं होतं, मग अभिषेक बच्चनला एक नरेशन दिलं. माझं अभिषेक बच्चन वॉज माय फर्स्ट चॉईस, कारण अभिषेकची हाईट मॅच करते खूप झेंडे सरांबरोबर. झेंडे सर खूप उंच आहेत. हो. आणि अभिषेकला खूप आवडलं. अभिषेक हो म्हणाला आणि आम्ही पुढे जाणार होतो. पण समहाव फॉर सम रिझन्स, कारण तेव्हा ना कोविड वगैरे सगळं सुरूच होतं एका मागोमाग एक, पण तेही तेव्हा वर्कआउट नाही झालं. आणि मग नेटफ्लिक्स आलं ह्या सगळ्यामध्ये आणि नेटफ्लिक्सने विचारलं की कोण, आणि तेव्हा ओमने एकदम कर्व बॉल टाकला की मनोज वाजपेयी. माझं असं झालं की अच्छा, हे नाव आपण डिस्कसच नव्हतं केलं कधीच आणि हे आपल्याला सुचलंच नव्हतं कधी. अच्छा. आणि मग ते म्हणाले ग्रेट. आणि माझं असं झालं की मनोज वाजपेयी आहे ना, मी हे त्यांना एकदा सांगितलं होतं जेव्हा मी भेटलो. मी असं खूप जरा अवांतर बोलतो इकडून तिकडून. नाही, हे चांगलं आहे उलट. हा. काय आहे,
98 साली सत्या आला, बरोबर. त्याच्या आधी बँडिट क्वीन, पण सत्यामुळे मनोज हो, वाजपेयी हो. हे गारुड तयार झालं. Correct. आणि 98 साली मी SY BCom ला होतो. मी ऑलरेडी नाटक करत होतो. माझं ऑलरेडी ठरलं होतं मला NSD ला जायचंय. आणि माझ्याबरोबर माझ्यासारखी अनेक लोक होती जी त्यावेळेला नाटक करत होती, पण ज्यांना करिअर करायचं होतं, पण अनशुअर होते की माहित नाही, कारण तेव्हा डेली सोप्स वगैरे सुद्धा सुरू नव्हते. बरोबर. सो एकमेव माध्यम फिल्म्स हेच होतं, हिंदी फिल्म्स. आणि आम्ही असे तेव्हा ना दुविधेत होतो की आपल्याला करिअर म्हणून हे आपण घ्यावं की आपण वडील सांगतात तसं एक नोकरी करावी आणि मग हौशी रंगभूमी करावी. नसिरुद्दीन शाह हे इन्स्पिरेशन होतं, ओम पुरी हे इन्स्पिरेशन होतं की अभिनय कसा करावा, त्यांच्यासारखा करावा. अमिताभ बच्चन हा आमचा स्टार होता, म्हणजे अमिताभ बच्चनला बघून आम्ही भारावून जायचो. मनोज वाजपेयी हा पहिला माझ्यासाठी असा अभिनेता होता की असं वाटलं की यार जर हा माणूस बिहारच्या एका गावातनं येऊन हे करू शकतो तर आपण हे करू शकतो. करेक्ट. सो मनोज वाजपेयी बिकेम इन्स्पिरेशन फॉर सो मेनी पीपल ऑफ माय जनरेशन टू टेक अप ऍक्टिंग ॲज अ प्रोफेशन. क्या बात आहे. बरोबर. जे मिडल क्लास होती, ज्यांचे आई वडील ह्या क्षेत्रात नव्हते, जे निम्न मध्यम वर्ग किंवा मध्यम वर्गातनं आलेली माणसं होती, ज्यांची स्वप्न होती पण ज्यांना ते स्वप्न पूर्ण कशी करायची याचा मार्ग माहित नव्हता, त्यांच्यासाठी मनोज वाजपेयी हा आयकॉन आहे. आणि हे फक्त मी नाही, मी जेव्हा जेव्हा कोणाबरोबरही बोललोय तेव्हा अनेक लोकांनी हीच स्टोरी शेअर केलं की हो यार, सत्य बघून आमचं पण असं झालं की आपण करायला पाहिजे. सो अशा माणसाला आता तुम्हाला दिग्दर्शित करायचं. बरोबर. ते सत्या करून थांबले नाहीत, त्याच्या पुढे त्यांचं एवढं इलस्ट्रस करिअर आहे. सो पहिल्यांदा जेव्हा ऐकवायला गेलो त्यांना तेव्हा खूप टेन्शन होतं मला की कारण मेथड ऍक्टर आणि हे सगळं त्यांच्याबद्दलचं एवढं ऐकलंय. पण मी तुला एक सांगू का अमोल, त्या माणसा इतका इझी माणूस मी बघितला नाही. ते इझी करून टाकतात समोरच्याला. म्हणजे तुला असं वाटतच नाही की तू एका खूप मोठ्या स्टारशी इंटरॅक्ट करतोयस. ही इज स्टील दॅट बॉय फ्रॉम बिहार. ओके. तुला त्यांचा ऑरा जाणवत राहतो, पण ते तो तुला जाणवू देत नाही. आणि त्यांनी स्क्रिप्ट ऐकलं, ते म्हणाले डन, मी करतोय हे. आणि त्यांनी मला एकच विचारलं, तुम वो NSD से आए हो और सब है. ज्यांना आणि 3 वेळा NSD ने एंट्री दिली नव्हती. पण आता ते शिकवतात, हो, क्लासेस हो. घेतात जाऊन कधी कधी. त्यांचं प्रेम आहे पण NSD. तो इस फिल्म को ट्रीट कैसे करोगे, मतलब ऐसा कुछ आर्टी है दिमाग में या डार्क वार्क कुछ होगा. म्हटलं नाही सर, दिस इज लाइक अ फन फिल्म. हा बस मजा करेंगे यार. सो त्याच्यानंतर मग आमचे सूर जुळले आणि मग ती सगळी प्रोसेस सुरू झाली. आणि मग नेटफ्लिक्स आणि ह्या सगळ्यामध्ये ना मला अजून एका माणसाचं नाव मेन्शन करावं असं वाटतं, दॅट इज अर्जुन कपूर. ओके. सो जेव्हा आम्ही अनेक अभिनेत्यांना ऐकवत होतो तेव्हा ओम आणि अर्जुनचे खूप चांगले संबंध आहेत, तर आम्ही अर्जुन कपूरला पण हे स्क्रिप्ट ऐकवलं होतं. ओके. आणि अर्जुन कपूरने स्क्रिप्ट ऐकून स्क्रिप्टवर जितकी ॲनालिटिकल चर्चा माझ्याबरोबर ह्या स्क्रिप्टबद्दल केली, तशी चर्चा कोणीच केली नव्हती. हे आश्चर्यकारक आहे खरं तर. म्हणजे ज्याची जी इमेज आहे. आणि मला असं जाणवलं की ठीक आहे, तो अभिनेता आहे आणि तो अभिनय करतोय इतकी वर्ष, त्याच्याबद्दल जे काही कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत, पण निर्माता म्हणून, मी दिग्दर्शक पण नाही म्हणणार, निर्माता म्हणून तो खूप वर जाऊ शकतो जर तो फक्त निर्माता झाला तर. कारण त्याचा स्क्रिप्टचा सेन्स फार भारी आहे. आणि तो फक्त नाही वो अच्छा नाही लगा वगैरे नाही, तो ॲनालिटिकली बोलतो तुमच्याशी. तो त्याच्या स्टाईलने बोलतो, पण त्याचं ॲनालिसिस ऐकणारं असतं. आणि मी तो एकमेव अभिनेता ज्याने सांगितलेले चेंजेस मी केले. ओके. बाकी अभिनेत्यांना ऐकवल्यावर ते काय होतं, अभिनेता नेहमी स्वतःच्या पर्स्पेक्टिव्हने ऐकतो की मला ह्याच्यात कसं हे मिळेल. त्यामुळे कधी कधी तुम्ही ते ऐकता, ओके म्हणता, पण ते तुम्ही करत नाही. पण अर्जुन कपूरने जे सांगितलं, बरं अर्जुन कपूरने फिल्म केली नाही, म्हणजे आम्ही त्याला ती का ऐकवायला गेलो तर हे मला माहित नाही. आता मला अर्जुनला ऐकवायचं, आम्ही गेलो ऐकवायला. पण मे बी कदाचित ओमला हे माहीत असेल आणि ओमला तो इन्साईट हवा असेल, तर म्हणजे मी ओमला म्हटलंही होतं की आपण खरं तर अर्जुनचे आभार कुठेतरी मानले पाहिजेत. आज तुझ्या निमित्ताने मला ही संधी मिळाली की ते आभार मानता आले मला त्याचे. आणि त्याच्यानंतर मग नेटफ्लिक्स आलं आणि मग ती सगळी प्रोसेस सुरू झाली.
आणि आज आता फिल्म आहे समोर लोकांच्या. खरंच एकंदरीत 2025 दणदणीत होतं तुझ्यासाठी. इन्स्पेक्टर झेंडेही रिलीज झाला आणि गव्हर्नरचं शूटही पूर्ण झालं, जो आता ह्या वर्षी अरे मी 2025 मध्ये सतत शूटिंगच करतोय मुलांनी पोस्ट प्रोडक्शन करतोय. म्हणजे 2025 हे एकमेव वर्ष आहे म्हणजे जेव्हापासून मी प्रोफेशनली काम करायला सुरुवात केली, मी एक दिवस सुद्धा अभिनय नाही केलाय. खऱ्या आयुष्यात जो आपण करतो तो सोडून दे, पण कॅमेऱ्यासमोर किंवा रंगमंचावर एकही दिवस मी अभिनय नाही केला. तर असं कधीच नाही झालं. मी सातत्याने म्हणजे मी 2024च्या शेवटापर्यंत 2024 मध्ये मी एक बोलबोल राणी नावाची एक मराठी फिल्म केली, जी ह्या वर्षी येईल. सिद्धार्थ विंचुरकर नावाचा एक नवीन दिग्दर्शक आहे, त्याने ती डायरेक्ट केली आहे. खूप इंटरेस्टिंग टीजर होता त्याचा, एक पहिला जो आला, आणि खूप प्रयोगशील सिनेमा आहे तो, खूप वेगळा सिनेमा आहे. मी सई ताम्हणकर, संभाजी आणि सुबोध भावे असे त्याच्यात मोजकीच लोक आहेत. पद्मनाभ बेंडा आहे, असे एक 3-4 मोजकीच लोक आहेत त्या फिल्म मध्ये. तर ती मी 2024च्या सुरुवातीला केली आणि मी 2024च्या शेवटाकडे दलदल नावाचा एक अमेझॉनचा वेब शो केलाय. तोही या वर्षात यायला हवा, ज्याच्यामध्ये भूमी पेडणेकर आहे, मी आहे, आदित्य रवेल आहे म्हणजे परेश रावलांचा मुलगा, आणि समारा तिजोरी म्हणजे जी दीपक तिजोरींची मुलगी आहे ती आहे, संदेश कुलकर्णी आहे. असे चांगले चांगले त्याच्यात ऍक्टर्स आहेत. अमेझॉनसाठी आम्ही ती केली आहे, तर ती यायला हवी आता ह्या वर्षात. पण 2025 हे अख्खं वर्ष म्हणजे सुरुवातीला इन्स्पेक्टर झेंडेचं शूटिंग आम्ही करत होतो, ते 7 मार्चला संपलं. 7 मार्चला गोव्यामध्ये आमचं शेवटचं शूट झालं आणि तेव्हा माझं असं, चला आता आपण जाऊ, आपण एखादं मराठी नाटक वगैरे आता करू, आता ड्यू आहे. आणि 25 मार्चला मला आठवते माझ्या मुलीच्या वाढदिवशी मला विपुल सरांच्या ऑफिसमधनं फोन आला की तुम्हाला भेटायचंय. तर मला वाटलं आपल्याला रोल मिळतोय म्हणून मी आपला गेलो. तर त्यांनी स्क्रिप्ट ठेवलं गव्हर्नरचं की आम्ही ही फिल्म करतोय आणि मनोज सरच करतायत, ते फिक्स आहेत, त्यांनी तुमचं नाव सजेस्ट केलं. क्या बात आहे. कारण तोपर्यंत दिग्दर्शक म्हणून माझं काही काम कोणीच पाहिलं नव्हतं. म्हणजे माझं एडिट सुरू होतं तेव्हा झेंडेचं, आणि विपुल शहांसारखा खूप मोठा निर्माता दिग्दर्शक काहीही न बघता आपल्याला एक सिनेमा ऑफर करतोय. मी तरी असं म्हटलं की मी स्क्रिप्ट वाचतोय एकदा फक्त की काय, बरोबर, आणि मला भयंकर आवडलं, तो विषयच खूप आवडला. आणि मनोज सरांचा विश्वास होता. मनोज सरांनी मला फक्त एक फोन केला, अगर तेरे को अच्छा लगा तो ही कर, वरना मत कर, की मैंने सजेस्ट किया है म्हणून नको करू. पण म्हटलं नाही सर, मजा आहे याच्यात, चांगली फिल्म होईल याच्यावर. आणि मग आम्ही 11 ऑगस्ट 2025 गव्हर्नरचं शूट सुरू झालं, ते नोव्हेंबरमध्ये आम्ही संपवलं. सो त्याचं आता पोस्ट प्रोडक्शन चालू आहे. पोस्ट प्रोडक्शन म्हणजे थिएटर मध्ये रिलीज होणार आहे, त्यामुळे त्याची एक वेगळी थिएट्रिकल फिल्म. सी गंमत काय आहे, म्हणजे मी जेव्हा आता आपण विषय निघाले म्हणून सांगतो, मी विपुल सरांना भेटलो. सो गव्हर्नर ही एका RBI गव्हर्नरची स्टोरी आहे. लोकांना वाटतं कुठलं गव्हर्नर, कुठल्या राज्याचा गव्हर्नर. सो 1990 साली जो बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस जो भारतामध्ये निर्माण झाला, म्हणजे माझ्या मते भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताच्या आयुष्यातला, असं आपण म्हणूया, स्वतंत्र भारताच्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे, ज्याच्यानंतर आपण आपली इकॉनॉमी उघडली. सो तो जो 6 महिन्याचा कालखंड आहे, डिसेंबर 1990 पासून ते साधारण 1 जुलै 1991 पर्यंतचा, जेव्हा चंद्रशेखरांचं सरकार होतं, मग ते सरकार पडलं, त्याच्याच मध्ये राजीव गांधींची हत्या झाली, मग निवडणूक झाली, आणि मग नरसिंहराव आपले पंतप्रधान झाले, आणि डॉक्टर मनमोहन सिंग आपले वित्तमंत्री झाले, अर्थमंत्री झाले. तो जो काळ आहे सगळा, आणि त्याच्यानंतर आपली इकॉनॉमी उघडली, ग्लोबलायझेशन आलं, प्रायव्हेटायझेशन आलं, लिबरलायझेशन आलं. हा सगळा त्या कालखंडाचा सिनेमा आहे आणि अर्थशास्त्रावरचा सिनेमा आहे. मग त्याच्यात कोणीही विलन नाहीये, त्याच्यात कुठलाही ऍक्शन सिक्वेन्स नाहीये, पण तरीही तो थ्रिलर आहे. म्हणजे आम्ही त्याला असं गमतीत इकॉनॉमिकल थ्रिलर असं म्हणतो की आपला इकॉनॉमिकल थ्रिलर आहे. चांगलं. म्हणजे बऱ्याच लोकांना आता जाणवणार नाही ही गोष्ट, एस्पेशली ज्यांचा जन्म 1990 नंतर झालाय, की कुणी एकेकाळी आपल्यावर अशी परिस्थिती आली होती की 3 आठवड्यानंतर पेट्रोल विकत घेण्याचे पैसे आपल्याकडे नव्हते, अख्ख्या देशाकडे. कारण तेव्हा नेमकं ते इराक युद्ध सुरू झालं, त्यामुळे अचानक तेलाचं, सो असे अनेक त्याला कंगोरे आहेत त्या विषयाला. सो आणि त्याच वेळेला आपल्याकडे अत्यंत डिस्टेबलाइज्ड पॉलिटिकल एक कालखंड चालला होता की 1.5 वर्षात 3 पंतप्रधान बदलले आपले. बरोबर. सो त्या काळाबद्दलची ही फिल्म आहे. आणि सौरभ भारत आणि रवी अडवाणी नावाचे 2 रायटर्स आहेत, त्यांनी ती लिहिली आहे. विपुल सरांनी ती प्रोड्यूस केली, मी ती दिग्दर्शित केली.
आणि झेंडेनंतर इतक्या पटकन ते सुरू झालं सगळं की म्हणजे मी म्हटलं तसं मी 2025 माझं कसं गेलं निघून मला बघायलाच नाही वेळ मिळाला कुठेच. तू फक्त डिरेक्शन केलंस 2025 डिरेक्शन केलं. पण ते नवीन डिरेक्शन देणारं ठरलं 2025. आता मला असं वाटतं तू डिरेक्शन मध्येच रमशील असं दिसतंय. नाही रे, माहित म्हणजे नाही, नाही तुझ्यावरती मला आहे. आवडेल करायला. म्हणजे हम्म, मी डिरेक्शन मध्ये जावं हा विचार होताच. बरोबर. पण मला आता पुन्हा एकदा थोडंसं अभिनयाकडे यायचे. म्हणजे तुझ्या निमित्ताने मी अनेक लोक ज्यांना वाटतंय की मी बहुतेक चंबू गबाळ गुंडाळून टाकल्यावर आणि एखादं नाटक किंवा मराठी चित्रपट चाललंय म्हणजे काहीतरी करू असं एक चाललंय. बघूया. इन्स्पेक्टर झेंडे तू आत्ता मगाशी म्हणालास बोलताना फन फिल्म करायची असं Yes. ठरलं आणि तोच तुझा जो अप्रोच आहे तो काही जणांना खटकला. हो. प्रेक्षकांना हो. सोशल मीडियावर तसे लोक बोलले. हो. पण या सगळ्यात म्हणजे तुला बळ कोणी दिलं असेल ते कदाचित रामगोपाल वर्माच्या प्रतिक्रियेने. कारण त्याची प्रतिक्रियाच खूप बोलकी होती की ट्रेलर बघून असं वाटलं की हा विनोदी आहे की काय आणि हो. कसा केला असेल, पण बघितल्यानंतर मला तो खूप आवडला असं त्याचं साधारण म्हणणं होतं. तर एकंदरीत दोन्ही प्रतिक्रियांबद्दल तुला काय वाटत होतं? तर रामू सर अगेन हा. ज्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटायचं ना की आपल्याला कारण नाहीतर आधी फक्त रंगाने गोरे उंच पुरे असेच नायक असायचे. रामगोपाल वर्मांनी दाखवलं की नायक वेगळाही असू शकतो, बरोबर. खलनायकही नायक असू शकतो आणि वेगळ्या पद्धतीचे चित्रपट त्यांनी आणले. सो रामगोपाल वर्मा अगेन त्या 90sच्या जनरेशनसाठी रामगोपाल वर्मा इज अगेन अ व्हेरी बिग इन्स्पिरेशन. म्हणजे आताच्या लोकांना कदाचित त्यांची महती इतकी पटणार नाही, कळणार नाही. त्यांना त्या फिल्म्स बघाव्या लागतील हो, जाऊन, हो. तर कळेलच 100%. पण डिस्रप्टर ज्याला म्हणतो ना आपण, की जे चाललंय ते तोडून नवीन करायचं आहे. करेक्ट. आणि मला रामगोपाल वर्मांचा पहिला फोन काश्मीर फाईल्स नंतर आला. बरं त्यांची आहे ना पद्धत काय फोनवर बोलायची, ते असं बोलायला लागतात जसं काय आपण गेले 2 तास बोलतोय. म्हणजे आपण कसं हॅलो, अरे आहे का वेळ बोलायला, किंवा हॅलो काय म्हणतोस. त्यांचा फोन आला की ते अरे यू डिड दॅट सीन, नो आय लाईक दॅट सीन यार. आणि मला माहितीच नाही कोण, म्हणजे माझं असं झालं कोण बोलतंय हे. मग मी थोड्याने पॉज करून विचारलं की सॉरी बट हु इज दिस. अरे रामगोपाल वर्मा. आणि माझं असं झालं ते काश्मीर फाईल्स वरून जे काय चाललं ते जाऊ दे. हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला पहिल्यांदा तेव्हा फोन केला होता माझं काम बघून, काश्मीर फाईल्सच्या काश्मीर फाईल्स नंतर. आणि असं नाही म्हणणार मी की आम्ही संपर्कात होतो वगैरे. मी तेव्हा त्यांचे आभार मानले आणि त्याच्यानंतर तेवढंच वरती राहिलं. आणि अचानक मग ते ट्विट आलं. अर्थात मला हे माहिती होतं की मनोज वाजपेयींचा पिक्चर आहे म्हणजे रामगोपाल वर्मा बघतीलच आपली फिल्म कधी ना कधी तरी, पण ते अशा पद्धतीनं कौतुक करतील हे अपेक्षित नव्हतं. लोकांचा आक्षेप मी समजू शकतो, म्हणजे मी त्याचा आदर करतो, पण आम्ही कॉमेडी ठरवून नाही गेली. म्हणजे माझ्याही डोक्यात जेव्हा ओमने पहिल्यांदा मला विचारलं होतं असं होतं की चार्ल्स सोबराज. बरं आत्तापर्यंत चार्ल्स सोबराज हे नाव घेतल्यानंतर त्याच्या भोवती एक असं डार्क, एक ग्लॅमरस असं त्याला एक वलय आहे, जे आहे सुद्धा त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये ते आहे. पण माझा मुळातच मुद्दा आहे की माझी फिल्म चार्ल्स सोबराज बद्दल नाहीच आहे, माझी फिल्म झेंडेंबद्दल आहे. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही झेंडे सरांना जेव्हा मी भेटलो, बरं झेंडे सरांना आपण एक असतं ना, आपण जेव्हा एखाद्या उद्या सचिन तेंडुलकरांनी 200 रन मारले तर आपण त्यांना विचार की तुम्ही काय विचार करत होता, तर ते म्हणतात नाही मी खेळलो. ओके. तर झेंडे सरांचं तसं होतं. तर आम्ही त्यांना जेव्हा भेटायला गेलो की नाही पण सर तुमचा प्लॅन काय नाही, आम्ही गेलो गोव्याला आणि आम्ही फिल्डिंग लावली, पकडलं त्याला. बरोबर नाही पण म्हणजे प्लॅनिंग म्हणजे गेलो, खबरी होते, त्यांनी सांगितलं, मग आम्हाला ती टिप मिळाली हॉटेलची, मग तिकडे जाऊन बसायचो. सो ते त्यांच्यासाठी ते खूप इझी होतं. म्हणजे नंतर जेव्हा आमची ओळख वाढली, मी जास्त बोलू लागलो, तेव्हा ते मला म्हणाले की लोक मला चार्ल्स सोबराज मुळे ओळखतात. मला विचारशील तर माझ्यासाठी ती काही फार मोठी गोष्ट नाहीये. एक गुन्हेगार मी पकडला, 2दा पकडला, चल एकदा सोडून 2दा पकडला, पण असे अनेक पोलीस अधिकारी आहेत. मग तरी आम्ही आपलं खोदून माहिती. बरं त्यातल्या अनेक ज्या गोष्टी आहेत ज्या लोकांना असं वाटू शकतं की ह्या अतिरंजित आहेत किंवा ह्या झालेल्याच नाहीयेत, त्या खऱ्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात विमानाने प्रवास, ते मला म्हणाले की मी पहिल्यांदा विमानात बसलो, पहिल्यांदा मी कोट घेतला कोणाचा तरी मागून, माझ्या बायकोने आणला, कारण तिकडे त्या 5 स्टार हॉटेलच्या सगळ्या त्या माहोलमध्ये मिसळायचं म्हणून. किंवा त्याला आम्ही पकडलं, त्याच्यानंतर त्याचे हातपाय बांधायला रस्सी सुद्धा नव्हती आमच्याकडे, जी आम्हाला हॉटेलच्या मालकाने दिली.
आणि त्या हॉटेलमध्ये जे लग्न सुरू होतं त्या तिथल्या त्या ग्रूमने, ते ख्रिश्चन वेडिंग होतं, त्यांनी खरंच येऊन रिक्वेस्ट केली की आम्हाला फोटो पाहिजे. तो फोटो आहे, त्यांनी दाखवला मला तो फोटो, की चार्ल्स शोब्राजला असा मध्ये पकडून बसवलाय आणि अख्खं ते वराड उभं आहे आणि सगळे ते फोटो आहेत. आता ह्या गोष्टी लोकांना असं वाटतं की आम्ही कॉमेडी करण्यासाठी हे केलं, पण हे तेच सांगत असताना ओघाने जेव्हा आलं तेव्हा माझं असं झालं की अरे हे खूप ह्युमरस आहे सगळं. खरंय खरंय. दुसरा त्यात मुद्दा असा होता ना की चार्ल्स शोब्राज हा एक अत्यंत म्हणजे त्यांनी ज्या लोकांना मारलं, 32 मर्डर्स त्याच्या नावावर, त्याच्यात मॅक्सिमम महिला आहेत. त्याला कुठलाच आगापिछा नाहीये. बायकांच्या बाबतीत तो भयंकर सायकोपॅथिक आहे, लूज आहे. आणि एकीकडे एक इन्स्पेक्टर आहे मुंबई पोलीस दलातला, जो आपलं घर, बायको, मुलं यांना महत्व देणारा. म्हणजे ह्या दोघांमधला डिफरन्स काय तर तो हाच आहे की झेंडे हे अत्यंत ग्राउंडेड आणि रूटेड कॅरेक्टर आहे आणि चार्ल्सला कुठलंच ग्राउंडिंग नाही. बरोबर. म्हणजे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय आपण वाक्यांमध्ये बोलून दाखवत नाही, ते आपण दाखवतो. बरोबर. ज्यांना ते आवडलं त्यांना आवडलं, ज्यांना नाही आवडलं ओके. बरोबर. नाही, मला पण तेच वाटलं की तो रूढ अर्थाने विनोदी सिनेमा नाहीये. उलट जेव्हा ते गोव्याला जातात मिशनवरती तेव्हा त्यांच्याकडे बजेटही नसतं आणि ती जी ओढाताण त्यांची आणि हे पैशांची आहे सुरू म्हणजे असते. हे आम्हाला झेंडे सरांनी जे नरेट बरोबर, केलं, बरोबर. सी आता त्यातला जो ऋषी कपूरचा पंच आहे हा अर्थात हा आपला पंच आहे. आणि इनफॅक्ट भाऊंचं जे कॅरेक्टर आहे तेच फिक्टिशियस कॅरेक्टर आहे. पाटील असा कोणी पाटील त्यांच्यावर 6 लोकांची टीम होती. अर्थात ती नावं आम्ही बऱ्याच लोकांनी तुम्ही चार्ल्स शोब्राजचं नाव बदलून काल भोजराज का केलं, ह्याच्यावरही खूप टिप्पणी झाली. तर मला सांगावंसं वाटतं की हल्ली खरी नावं घेऊन चित्रपट किंवा काहीही करणं हे अतिशय कठीण आहे. कारण एवढी लिटिगेशन्स होतात. आणि एस्पेशली वेन यू आर डुईंग अ फिल्म फॉर अ प्लॅटफॉर्म लाईक नेटफ्लिक्स, कारण त्यांचे तर मग ते भयंकर अलर्ट असतात या बाबतीत की बाबा काही आमच्यावर शेकायला नको, विच इज ऑब्व्हियस कारण त्यांचा बिझनेस आहे शेवटी. तुम्हाला म्हणजे मला आवडलं असतं चार्ल्स शोब्राज नाव घेऊनच करायला अख्खा सिनेमा, पण आम्ही तो बदललं कारण त्याचं लिगल कारण आम्ही राईट्स फक्त झेंडे सरांकडनं घेतलेले होते. म्हणजे आता असं होतं ना की माझ्यावरच्या बायोपिकमध्ये माझ्या घराखाली जो पानवाला आहे त्याचे राईट्स तू न घेता त्याच्या नावाने जर दाखवलंस तेच नाव तसाच, तो उद्या तोही केस करू शकतो तुझ्यावर. सो त्यामुळे हल्ली बरेच लोकांना असा प्रश्न पडतात की नाही मग तू नावं का बदलता, पण ते आता हळूहळू ते मॅन्डेटरी होत जाणार. सी मणिरत्नमने हे अनेक वर्षांपूर्वी करायला सुरुवात केली. त्यांनी धीरूभाई अंबानीवर गुरुभाई नावाने पिक्चर बनवला अख्खा आणि आपण त्यांना प्रश्न नाही विचारला कधीच. बरोबर. पण ते आता तेच आहे, आता ही रिअलिटी आहे. कारण आता ते लिगल आणि ह्या बाबतीत सगळेच इतके अलर्ट झालेले आहेत की कुठून काय कसा बाण येईल. त्यामुळे नावं बदला, जागा बदला, इन्स्टिट्यूशन. आता गव्हर्नरवरनं पण होऊ शकेल. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याचे गव्हर्नरची स्टोरी आम्ही सांगतोय. आय कॅनॉट से रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. अच्छा. मला ते थोडंसं नाव ट्विक करावं लागतं. इवन हल्ली तुम्ही जर वेब सिरीज वगैरे बघाल तर पोलिसांचे कॉस्ट्युम तुला जसेच्या तसे नाही करता येत. तुला काहीतरी एलिमेंट त्यातला कमी किंवा ऍड करावा लागतो. आणि मला हे मी दलदल मगाशी जो शो सांगितला तर त्याच्यात आय एम प्लेइंग अ कॉप. तिथे पण कॉप. आता काय सांगायचं, तो एक वेगळा विषय त्याच्यावर तर ना त्याच्यात फार कमी वेळेला मी युनिफॉर्म घातलाय त्या ह्याच्यामध्ये. पण जेव्हा आहे युनिफॉर्म तर एक युनिफॉर्म होता आपला रेग्युलर मुंबई पोलिसांचा आणि इथे काहीतरी त्यांनी एक असं एक बॅच सारखं काहीतरी होतं. तर मी ते बघितलं, म्हटलं एक हा लोगो काय आहे आणि हे काय आहे, असं नसतं. तर तेव्हा मला त्या कॉस्ट्युम डिझायनरने सांगितलं की नाही सर आता ते मॅन्डेटरी झालेलं आहे की जसाच्या तसा युनिफॉर्म आम्ही नाही दाखवू शकत, आम्हाला काहीतरी त्याच्यात ऍड और हे करावं लागतं. आणि हे दिस इज मोर ट्रू अबाउट जिकडे प्लॅटफॉर्म्स आहेत इन्व्हॉल्व. कारण त्यांचे लिगल आणि हे प्रोसिजर्स खूपच स्ट्रिंजंट आहेत ते लोक त्या बाबतीत की राईट्स नसतील. तो एक वेगळा विषय आहे. ब्रँडची पण नावं तुम्ही घेऊ नाही, काहीच नाही. सो त्यामुळे तुला ह्या गोष्टी म्हणून आम्ही नाव बदललं. म्हणजे बाकी काहीच कारण नव्हतं, फक्त झेंडे सर आणि त्यांच्या पत्नीचं नाव तेच आहे. बाकी सगळ्यांची नावं आम्ही बदलली. इव्हन त्यांची जी टीम होती, कारण मला आवडलं असतं की त्या टीमलाच त्यांचं क्रेडिट मिळावं, पण ते म्हणाले नाही, जर तुम्हाला लिखित पेपर नसेल तर तुम्हाला ते नाव नाही वापरता. बापरे. सो आम्हाला ती सगळी नावं बदलावी लागली. आणि ती व्यक्ती हयात असेल नसेल तरी काही असलं तरी हयात नसली तर त्यांचे कोणतरी नातेवाईक कुटुंबीय येऊ शकतात. त्यामुळे
प्रॉब्लेमॅटिक आहे ते. बापरे. पण झेंडे सरांची काय प्रतिक्रिया होती की अरे त्यांना खूप आवडलं. enjoy केलं ही त्यांनी. एन्जॉयड इट. हम्म. म्हणजे त्याच्यात तो जो सायकलवाला सीन आहे, हा. आता अर्थात तो काल्पनिक सीन आहे हम्म. तसा. पण आम्ही दिल्लीला शो होता एका जागरण फिल्म फेस्टिवलमध्ये, बरं. आणि ते आता शो साठी जाणार आम्ही, तर आम्ही त्या मेकअप रूम टाइप्स याच्या एरियात बसलो होतो. मी, झेंडे सरांचा मुलगा पार्थ हम्म. आणि त्यांची सून. हम्म. तर तेव्हा तो पार्थ मला असं म्हणाला, बरं तेव्हा त्या लोकांनी फक्त ट्रेलर्स बघितले होते. तो म्हणाला, "अरे मी तो सायकलचा सीन बघितला, तर मला असं वाटलं बहुतेक त्याला ते आवडलेलं नाही." तो म्हणाला, ते बघून मला असं वाटलं की बाबा हे करूच शकतात. स्वतः मुलगाच म्हणा. असं मुलगाच म्हणाला, बाबा हे करूच शकतात, आमचे बाबा असेच आहेत. सो लोकांचं काय होतं, म्हणजे अगेन, की त्यांची इन्स्पेक्टर म्हणून ना इमेज जी ती खूप लार्जर देन लाईफ आहे आणि ती असायलाच पाहिजे. पण गंमत हीच आहे की घरी हाच माणूस अत्यंत घरच्यासारखा आहे. बरोबर. म्हणजे तिकडे तो त्याचं स्टार पण कॅरी नाही करत. करेक्ट. सो दॅट वॉज व्हॉट वी वर ट्राईंग टू कन्वे, की तो त्याच चाळीच्या खोलीत राहतो, तो त्याच्या पत्नीबरोबर, मुलांबरोबर तसाच वागतो. तिथे तो इन्स्पेक्टर घेऊन घरी येत नाही. आणि हे तुम्ही जेव्हा झेंडे सरांना भेटता तेव्हा तुम्हाला 100% जाणवतं की हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये. मी त्यांना पहिल्यांदा भेटायला गेलो पुण्याला, आणि तेव्हा नेमका ना मी तेव्हा एक प्रायोगिक नाटक करत होतो. त्याचा प्रयोगही त्याच दिवशी होता. ते निमित्त साधूनच गेलो होतो. तर ते मला पहिल्यांदाच भेटत होते. त्यांनी माझं काही काम बघितलेलं नव्हतं. तर तुम्ही काय करता? म्हटलं मी अभिनेता आहे, मी हे केलं. अच्छा, अरे वा, छान. म्हटलं सर आज माझं नाटक आहे पुण्यामध्ये, ते महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये. हो का? ओके. संध्याकाळी ते आले प्रयोग बघायला. अरे वा. पहिल्या रांगेत एक उंच माणूस दिसला. म्हटलं अरे कोण बसलेत, आणि ते आले. अरे मी आलो बघायला, महाराष्ट्र कल्चरल सेंटर घराजवळच आहे, आलो मी. चांगलं करता काम तुम्ही, मस्त. वा. सो ही ते खूप भयंकर दिलखुलास आहेत. सो त्यांनी जेव्हा ते बघितलं सगळं, एकतर मनोज सरांची त्यांची भेट झाली, त्यांचं नेटफ्लिक्सने एक इंटरॅक्शन पण शूट केलंय, आणि अमिताभ बच्चनचे खूप मोठे फॅन आहेत ते. आणि त्यांच्या मित्रांच्या यादीमध्ये दिलीप कुमार वगैरे त्यावेळेची नावं आहेत. म्हणजे दिलीप कुमार त्यांना भेटायला पोलीस स्टेशनला येत असत, बँड्रा पोलीस स्टेशनला जेव्हा सर होते. म्हणजे धारावीचं पहिलं पोलीस स्टेशन सुरू केलं झेंडे सरांनी. अच्छा. सो तो त्या सर्कलमध्ये राहिलेला माणूस आहे. म्हणजे त्यांचा एक किस्सा जो आहे की वरळी नाक्याला का कुठेतरी ते बंदोबस्ताला उभे होते, आणि राजीव गांधी तेव्हा पंतप्रधान होते, त्यांचा कॉन्वॉय पास होत होता. राजीव गांधींनी कॉन्वॉय थांबवला होता की मला भेटायचं त्या माणसाला ज्यांनी पकडलंय चार्ल्सला. त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की ते इथे बंदोबस्ताला आहेत. सो पंतप्रधानांनी कॉन्वॉय थांबवून त्यांची भेट घेतली. क्या बात आहे. सो तसे मी म्हणून म्हणतो तसं त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. पण तो माणूस जेव्हा घरात दिसतो तुम्हाला, तेव्हा असं वाटतं की अरे हे आपले शेजारचे काका जे रोज भेटतात आपल्याला. सो तीच बाजू आम्हाला मांडायची होती, तेच पोर्ट्रे करायचं होतं. आणि झेंडे सरांनी त्यांनी गंमत, ते कसे फिल्मी आहेत. आता तो जो शर्ट आहे, जो आपल्याला फिल्ममध्ये पण दिसतो, मरून शर्ट आणि व्हाईट कॉलर. सो त्यांनी जेव्हा पकडलं होतं चार्ल्सला, तेव्हा ते त्याच शर्टात होते, आणि त्याच शर्टात त्यांचे फोटो आहेत सगळे. त्यामुळे आम्हाला ते कळलं की असं शर्ट आहे. तर मी तो मुद्दाम आमच्या कॉस्ट्युम डिझायनर कडनं तसाच बनवून घेतला होता. हे जेव्हा प्रमोशनला आले तेव्हा तोच शर्ट घालून आले होते ते. 1986 सालचा. आणि तो त्यांना होतही होता, कारण ते फिट आहेत एकदम. इमॅजिन कर, 40 वर्षानंतर तोच शर्ट घालून माणूस प्रीमियरला आला, किंवा मी तोच शर्ट घालून आलो बघा. तर ते खूप हौशी आहेत, खूप मस्त. म्हणजे म्हणतो ना आपण की मजेचा माणूस. बरोबर. मला ते आता आपण झेंडेबद्दल इतकं बोलतोय, मला एक प्रश्न तरी पण डोक्यात आहे की फॅमिली मॅन मध्ये सुद्धा मनोज वाजपेयीची भूमिका थोडीशी त्या प्रकारची, म्हणजे एकदमच असं कॉमेडी किंवा ह्युमर त्याला असं नाही म्हणणार, पण थोडा टच आहे त्याच्यामध्ये. बरोबर. हे दोन्ही वेगळं करण्यासाठी त्याची मेहनत तुला कशी दिसत होती? तू त्याच्यावर काही विचार केलेला होतास का? मला एक कळतं, आता आपण मनोज सरांबद्दल बोलतोय म्हणून, की ही इज अ मजिशियन. कारण सांगतो तुला मी, मजिशियन ना जादू दाखवतो तुम्हाला, तो त्याची मेथड तुम्हाला दाखवत नाही कधीच. सो मनोज सर इज अ मजिशियन इन दॅट सेन्स की त्यांचा प्रत्येक रोल वेगळा असतो. ते काहीतरी प्रत्येक रोलमध्ये वेगळं करतात. आणि आता एस्पेशली जेव्हा तुम्ही गव्हर्नर जेव्हा येईल तेव्हा तर जाणवेल लोकांना. पण ते सेटवर, म्हणजे ते जे काही 30-40 दिवस आपण शूटिंग करत असतो, ते सेटवर सुद्धा इन्स्पेक्टर झेंडे होऊन गेले होते. पण ते तुम्हाला जाणवू देत नाहीत. ते अजिबात असं नाही माझ्याशी बोलायला येऊ नका, मी आता माझा फोकस, काहीच नाही. एक तर त्यांना कुकिंगचा खूप शौक आहे, त्यामुळे आम्ही शूट करत असताना 3दा
अख्ख्या युनिटसाठी मटण बनवलं होतं. बापरे. आमचं चंपारण बिहारी स्टाईल मटण अख्ख्या युनिटसाठी 10 किलो मटण बनवतायत मनोज वाजपेयी सगळ्यांसाठी, लोक खात आहेत. त्यांना ती आवड आहे. स्वतः खात नाहीत कारण दुपारी 5 नंतर ते काहीच खात नाहीत, संध्याकाळी 5 नंतर, तर म्हणून ते फिट आहेत एकदम. पण जगाच्या डाएटची ते वाट लावत असतात. सो ते सगळं करत होते. आणि मग इव्हन ती जी टीम तयार झाली होती, भाऊ आणि बाकीचे सगळे जे कॉप्स होते, बरी आपली मराठीच कलाकार मंडळी होती सगळी. ओमकार होता, हरीश होता, भरत सर होते, भरत सावले सर, नितीन होता. ते त्या लोकांबरोबरच असायचे सतत. म्हणजे व्हॅनिटीत जा बस काही नाही, ते तिथेच असायचे. तर त्या माहोलमध्येच होते सगळ्या. कट टू आम्ही ऑगस्ट महिन्यापासून गव्हर्नरच्या शूटिंगला लागलो. गव्हर्नर मधलं जे पात्र आहे ते बोलतच नाही कोणाशी, ते ह्याच आवाजात बोलतं फक्त अख्ख्या फिल्म मध्ये. तो तमिळियन आहे. ओके. हे बिहारी आहेत. आणि तो एक शिकला सवरलेला ब्युरोक्रॅट आहे. गव्हर्नरच्या अख्ख्या शूटिंग मध्ये एकदाही मटण बनवलं नाही. अच्छा. बोलायचे लोकांशी, प्रेमाने बोलायचे. अत्यंत वॉर्म माणूस आहे कारण मनोज वाजपेयी हा. पण झेंडेच्या वेळेला जो एक मंडळी जमवून बसायचे, कट केलं त्यांनी. शांत बसायचं एकटेच, फार बोलायचे नाहीत कोणाशी. मेकअप काढला की हा परत हा हु तसंच. मला जाणवलं की ते कॅरेक्टर बनतात. ओके. ते जे काही 30-40 दिवस ते शूट करत असतात. आता उद्या सिरियल किलर झाले तर मर्डर नाही करणार कोणाचा, पण ते त्या सायकीमध्ये राहतात. कारण इन्स्पेक्टर झेंडे हा लोकांना घेऊन जाणारा माणूस आहे. ते झेंडेच्या शूटिंगला सतत हे मागव ते मागव, तू काय खाणार, असं करूया तसं करूया, सतत प्लॅनिंग. बापरे. पुढच्या जेवणाचं प्लॅनिंग एवढंच चालायचं. मी त्यांना म्हणायचो पण की मी शूटिंग करलं थोडासा. गव्हर्नरच्या वेळेला ते चूप असायचे. या बाबतीत अमिताभ बच्चन यांच्याशी साम्य वाटतंय थोडंसं, कारण ती जी एक डॉक्युमेंटरी होती त्याच्यात जर एखादा विनोदी प्रसंग शूट होणार असेल तर ते सगळ्या दिग्दर्शकाची पण थट्टा करतायत, सेटवर करतायत, आणि गंभीर असेल तेव्हा ते गंभीर असेल. कारण सरांनी बच्चन सरांबरोबर काम केलेलं पण आणि बऱ्यापैकी इन्स्पायर्ड पण आहे, त्यामुळे असू शकेल काही. सी मी पुन्हा तेच सांगतोय की ही इज अ मेथड ऍक्टर ज्याचं मेथड तुम्हाला दिसतच नाही. मग तो एरवी बरं शूटिंगची शिस्त म्हणजे शिस्त 11च्या कॉल टाइमला ते 11:15 येतात. ओके. मग आपण असं म्हणावं की अरे हे खूप लवकर येऊन बसतात सेटवर म्हणून 11:30 सांगितलं तर ते 11ला येतात. त्यांना राहवत नाही, ते येतात. आणि मग ते बरं एक जे मी आता 2 हिंदी चित्रपट त्यांच्याच बरोबर केले म्हणून मला बाकीच्यांचं माहित नाही, पण मी ऐकलंय खूप की नाही, स्टार सेटवर आल्यानंतर सगळा सेट हा स्टारच्या प्रमाणे ऑपरेट होतो. म्हणजे स्टारला तुम्ही बसवून नाही ठेवू शकत. म्हणजे स्टार सेटवर आहे आणि तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी शूटिंग करताय, किंवा स्टारला तुम्ही मागे उभं नाही करू शकत कोणाच्या तरी, यु नो. म्हणजे जसं गव्हर्नरमध्ये एक सीन आहे ज्याच्यामध्ये फोरग्राऊंडला एक नॉट ज्युनियर आर्टिस्ट पण एक वन डे आर्टिस्ट आहे, ज्यांचा एकच सीन होता. ते आहेत मागे अजून एक वन डे आर्टिस्ट आहेत, त्यांच्या मागे उभेत मनोज सर. तर मला असं झालं की अरे यार, आता फक्त शॉर्टच्या वेळेला सरांना बोलवा, बाकी मग त्यांचा एक ड्यूप आहे अझर नावाचा, जो हुबेहूब त्यांच्यासारखा दिसतो. म्हटलं अझर लो वगैरे आपण ब्लॉकिंग आणि हे सगळं करून घेऊ. हे आले, नाही मैं खड़ा रहता हूँ. म्हटलं नाही सर, आप आउट ऑफ फोकस बहुत पीछे दिख रहे हो. नहीं वो मेरा क्योंकि ना मेरे वो जो बोल रहे उस पे मेरे रिएक्शंस है, मैं खड़ा रहता हूँ. ते उभे राहतात. फक्त नाईट शिफ्ट म्हटली की त्यांची हिरोईन होते. मग नाईट शिफ्ट त्यांना आवडत नाही, नाईट शिफ्ट मलाही आवडत नाही, त्यामुळे आम्ही कमीत कमी मग दिवसाची रात्र करतो. हा, त्यांचं असं म्हणणं यार, रात काम करने के लिए नाहीये, रात सोने के लिए. अर्ली बर्ड आहेत कारण खूप, त्यामुळे. पण बाकी इतकं इझी करून टाकतात ते समोरच्यासाठी, इतकं. बरं, अभिनेता तर काय क्लास अपार्ट आहेतच, त्यामुळे तिथे काही प्रश्नच नाही. माझा काय झालं होतं, मी त्यांना, आम्ही शूटिंगच्या 2 का 3 दिवस आधी भेटलो तर मी त्यांना म्हटलं काय सर, तुमच्या बरोबर जी लोक आहेत सगळी तुमच्या टीम मधली, भाऊ सर स्टार आहेत, भाऊ आपल्याकडे स्टार आहेत, पण हरीश म्हणा किंवा ओमकार म्हणा, आपल्यासाठी ही लोक स्टार्स आहेत, आपण त्यांना ओळखतो, बघितलंय. पण कदाचित असं होऊ शकतं की मनोज वाजपेयीमुळे मी दबलो, मला जे इमोट व्हायचं होतं ते इमोट होत नाही आलं, मला टेन्शन आलं. होऊ शकतं, अजिबात झालं नाही. तर मी त्यांना म्हटलं की कारण पुन्हा तेच हे सगळे भारावकर कॅटेगरीतले आहेत ना माझ्यासारखे, की मनोज वाजपेयींनी भारावून गेलेली लोक. तर मी त्यांना म्हटलं की कदाचित असं होईल तर तुम्ही जरा ते म्हणाले तुम्ही महसूस भी नाही होगा.
आणि तसंच झालं. हे नंतर ह्यांचं मला सांगायला लागायचं की अरे चला आता शूटिंगला या. म्हणजे ह्यांचं खरंच ती झेंडे गँग एक झाली होती. सो ते त्यांनी इतकं ते इझी करतात ना समोरच्यासाठी की तुला असं वाटत नाही की तू एका इतक्या मोठ्या स्टार बरोबर शूट कर. आणि त्याच्यामुळे काय होतं, वर्गातला सगळ्यात मोठा मुलगा जर असा वागत असेल तर बाकीचे पण मग स्टार टँट्रम्स असं कोणाचं बरोबर, होतच नाही ना की बरोबर. मनोज वाजपेयीच करत नाही तर आपण कुठे करायचं. त्यामुळे ते सगळं सुतासारखं सरळ होतं मग त्याच्यानंतर. दिग्दर्शकासाठी सोपं होऊन जातं. खूप खूप खूप. चला, झेंडे बद्दल आपण बोललो खूप. तरी एक प्रश्न उरलाय डोक्यात माझ्या. बोल ना. सिम्बॉलिझम त्या सिनेमातला आहे की नाही ते सांग मला. विनोदी प्रश्न आहे जरा. सचिन खेडेकर यांना स्विमिंग ट्रंक्स मध्ये तू उभं केलं तर तो स्विमसूट किलर आहे चार्ल्स शोभराज. आणि त्याला मारण्याची परवानगी देणारे सचिन खेडेकर, हे असं ते सिम्बॉलिझम होतं का? नाही, तो सीन लिहिला होता ना हा. तेव्हा ऍक्च्युअली तू स्क्रिप्ट मध्ये आजही तो सीन वाचशील तर त्याच्यात असं आहे हम्म. की वी सी अ ब्युटिफुल गर्ल इन बिकिनी जम्पिंग फ्रॉम अ डाईव्ह बोर्ड इन टू अ पूल अँड देन वी रिव्हील कमिशनर सोमन अँड तेव्हा सोमन नाव हा. होतं, नंतर आम्ही ते नाव बदलामुळे ते पुरंदरे केलं. बरोबर. अँड झेंडे वॉकिंग ऑन द स्विमिंग काय म्हणू आपण त्याला, स्विमिंग Swimming पूल. pool, हा. हे असं ते होतं कारण ते साधायचं होतं की स्विमसूट पण ती मुलगी काय आमच्या नशिबात आली नाही, ती काय ते जमेना. ओ अच्छा. बरं त्याच्यात तो एक वाक्य त्यांचं ते होतंच की कोई मुझे अच्छा नहीं लगता कोई मेरे कपडे दुसरा कोई उतारे. आणि म्हटलं यार ते आपल्याला पाहिजे तसं. बरं सचिन सरांना जेव्हा भेटायला गेलो तर आम्ही सचिन सरांना फिल्म नरेट केली, त्यांचा रोल नरेट केला. ते म्हणाले मला आवडेल करायला. आणि मग मी असं भीत त्यांना म्हटलं की सर एक सीन आहे, मला असं वाटलं होतं की ते नाही म्हणतील कदाचित, कारण मराठीतला एवढा मोठा हो, स्टार आहे आणि बरोबर. अचानक तुम्ही म्हणाल की नाही तुम्हाला फक्त एक स्विमिंग ट्रंक्समध्ये एक सीन करायचा आहे. तर मी म्हटलं सर एक सीन आहे ज्याच्यात तुम्ही फक्त स्विमिंग ट्रंकमध्ये आहात. हा तो स्विमिंग पूलवाला ना, कळलं मला. सर ओके आहेत ना तुम्ही? अरे हा मग काय त्यात काय. माझ्यासाठी इतकं इझी झालं की चला काही प्रॉब्लेमच नाही आता. आणि त्या शूटिंगमध्ये सचिन सर एकदम बिंदास होते. म्हणजे नंतर तर ते आम्ही त्यांना ते हे द्यायचो शॉर्ट Rope मध्ये वगैरे, रोप असं. वगैरे, राहू दे रे आता कुठे हा. ऊन आहे बसतो असा तसं करून ही एन्जॉयड इट. वा वा वा. तर असा इन्स्पेक्टर झेंडे येस. नेटफ्लिक्सवर आहे. अजूनही प्रेक्षकांनी ज्यांनी अजून बघितलं नाही ते बघू शकतात. आणि गव्हर्नर येईलच. गव्हर्नर येईल. पण आता मुख्य मुद्दा आहे तो पोलिसांचा, हम्म. की इतके वर्ष झाली तू पोलिसाच्या व्यक्तिरेखा साकारतोयस पोलिसांची. हो यार. क्राईम पेट्रोल हे त्याचं मुख्य कारण आहे का, की त्यामुळे पुढे तुला तशा प्रकारच्या भूमिका मिळत गेल्या? असू शकेल. आणि मुळात क्राईम पेट्रोलमुळे तुला मिळालेली लोकप्रियता जी फक्त महाराष्ट्रपुरती भारतापुरती नाही नाही, तर बरोबर आहे. परदेशात सुद्धा ती होती. मी असं ऐकलंय की उझबेकिस्तान मधून सुद्धा तुला ईमेल आलेले आहेत. आलेत. मला ओमानमध्ये एका अरबी बाईनी थांबवून क्राईम पेट्रोल असं केलं होतं. हे मला असं झालं की यार कमाल आहे. वा. क्राईम पेट्रोल ना हे एक वेगळीच जंत्री आहे. म्हणजे तू किती एपिसोड केलेस बाय द मी वे? एक वर्षभर करत होतो. म्हणजे मी हो. साधारण मला असं अंदाज आहे की एक 40 एक एपिसोड तरी सहज केले. आणि क्राईम पेट्रोलचं शूटिंग पण ज्या पद्धतीने होतं ना, म्हणजे ते म्हणतो ना येरा गबाळ्याचं काम नव्हे तसं आहे ते. कारण एकतर जो आपल्याला शूटिंग म्हटल्यावर जो एक सेटअप आपल्या डोक्यात असतो की एक व्हॅनिटी असेल आणि असं काहीच नसतं. कारण ती जी लोकेशन्स आहेत ती इतकी रिअल लोकेशन्स असतात. ते म्हणजे खरंच म्हणजे म्हणतो ना आपण की तिकडे जाऊन शूटिंग करतात लोक. आणि डायरेक्ट क्राईम सीनवरच. आणि मी जे सगळे एपिसोड्स केले ते मी आपले राकेश सारंग सर जे आहेत त्यांची जी संस्था आहे कॅम्प्स क्लब त्यांच्यासाठी केले. कारण क्राईम पेट्रोलचे मल्टिपल निर्माते असतात, पण Okay. मी राकेश सरांबरोबरच सगळे एपिसोड्स केले. त्यामुळे आजही तू मला मीरा रोड नायगाव पासून वसई कामण विरारपर्यंत तू कुठलंही लोकेशन विचार मला, मी तुला असं सांगू शकतो की हा तो रस्ता तिकडे ते मिठागर आहे, तिकडे ती रेल्वे लाईन, सगळीकडे शूटिंग केलंय आम्ही. कोणाच्याही घरात घुसून म्हणजे अर्थात परमिशन घेऊन, पण बिल्डिंग म्हणजे सेट नसायचा, खरी घरं, खरी माणसं. बरोबर. म्हणजे ते डेड बॉडी सापडण्याचे जे प्रसंग असायचे, उसकी डेड बॉडी गटर के किनारे, मग ते खरंच तिकडे कुठेतरी जाऊन सो ते सगळं आम्ही त्या क्राईम पेट्रोलमध्ये केलं. आणि मला तेव्हा बरं आम्ही जो चंक मी केला क्राईम पेट्रोलचा, तेव्हा त्यांनी फॉर्मॅट बदलला असा होता की नॉर्मली जे अनुप सोनी येतात आणि ते निवेदन करतात, तर तेव्हा अनुप सोनी नव्हते आणि जो मेन इन्स्पेक्टर आहे तोच निवेदक पण आहे. त्यामुळे
त्यामुळे त्यांची ती दोन- कॅरेक्टर्स तयार झाली. ओके. म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव इन्स्पेक्टर राजेश जाधव हे फिक्स होतं. मी जे काय 30-40 एपिसोड केले त्यात हेच नाव फिक्स होतं माझं. सो ती मग एक इमेज बनत गेली आणि ती ओळख बनली. त्यात मग ते राकेश सरांनी त्याला वडापाव खूप आवडतो, त्याला मिरची खूप आवडते. असं एक त्यामुळे वडापाववाले तर मला रे सर वडापाव हे म्हणजे आमच्या जेव्हा मी ठाण्याला राहायचो आमच्या घराखाली एक वडापाववाला होता. तो मला कॉम्प्लिमेंटरी वडापाव द्यायला लागला त्याच्यानंतर. मला नको असायचे तरी सर एक वडापाव लेके जाओ. म्हणजे आजही मला लोक विचारतात सर वो वडापाव खाले वाले इन्स्पेक्टर वो आप ही हो ना. तर ती इमेज तयार झाली त्याच्यामुळे. पण म्हणजे हा किती योगायोग. पहिला तुझा डिरेक्टर म्हणून सिनेमा तो इन्स्पेक्टर हो झेंडे यार. म्हणजे तिथपर्यंत ते आलं. एक्झॅक्टली. अगदी सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ जो नाही सिनेमा- त्याच्यामुळे झालं प्रॉब्लेम काय होतो कास्टिंग डिरेक्टर्स जे असतात ना ते स्लॉट्स मध्ये विचार करतात नाही, असं मला वाटतं. हम्म. की खूप कमी कास्टिंग डिरेक्टर्स आहेत जे आउट ऑफ द बॉक्स विचार करतात. त्यामुळे मग व्हायला असं लागलं की हिंदीतल्या ज्या ऑडिशनसाठी फोन यायचे तिथे सर ही इज अ कॉप, हिज नेम इज तावडे किंवा भोसले किंवा माने ह्याच्यातच फिरायला लागलं मग ते सगळं नंतर. आणि मग मी नाही म्हणायला लागलो की नाही करायचं. म्हणजे मी सजनी शिंदे त्याचं आधी नाव हॅपी टीचर्स डे होतं त्यालाही मी नाही म्हटलं होतं. पहिलाच फोन सर वो एक कॉप म्हटलं नाही करणार म्हणून करना ही नाही. मग त्यांनी इन्सेंटिव्ह असं दिलं की सर तब्बू के साथ है पुरे सारे सीन्स. म्हटलं हा आता ऑडिशन केली पण इव्हेंच्युअली तब्बूने नाही केली ती फिल्म आणि निम्रत आली आणि बट वी हॅड अ ग्रेट टाइम शूटिंग दॅट फिल्म. पण तो प्रॉब्लेम होतो बरं. त्यात अनेक म्हणजे 90% फिल्म्स ज्या मुंबईत घडतात तर सगळे कॉप्स हे महाराष्ट्रीयनच असतात. त्यामुळे मराठी ऍक्टर्स तुला कॉप म्हणूनच दिसायला लागतात इव्हेंच्युअली. पण फार कमी वेळा असं होतं की तुमचं म्हणजे मी अक्षरशः तुला सांगू ना मी भारावून रडायला आलो होतो. जवळजवळ काला पाणीसाठी मला फोन आला होता. नेटफ्लिक्स का एक वेब शो आहे. मला असं वाटलं हा पुढचं वाक्य बोलणार एक कॉप होत आहे. म्हणाला सर डॉक्टर महाजन नाम का एक कॅरेक्टर आहे. म्हटलं डॉक्टर वो MBBS डॉक्टर. हा सर MD डॉक्टर. म्हटलं हो 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 करतोय मी डॉक्टर असतो. सो ते असं खूप कमी होतं. किंवा काश्मीर फाईल्स मध्ये जसं माझं कास्टिंग झालं की मी मराठी म्हणजे माझ्या बायकोला जेव्हा मी सांगितलं ते म्हणाली तू काश्मीरी अरे ते गोरे असतात. म्हटलं पण ते असा विचार फार कमी वेळेला होतो आपल्या बाबतीत. पण मग असा विचार येतो की जाऊ दे स्टिरिओटिपिकल असेल तर मी आजही नाहीच म्हणतो. जसं आता दलदलमध्ये की त्याला एक कॅरेक्टर आहे काहीतरी त्याचं काहीतरी म्हणणं आहे जरी तो. आणि मग एकदा मी हीच चर्चा मनोज सरांबरोबर पण केली होती कारण ऍज यू सेड त्यांनी पण खूप पोलीस करून झाले. ते म्हणाले यार देखो आय एम नॉट प्लेइंग द प्रोफेशन आय एम प्लेइंग द पर्सन. आणि हे वाक्य इट स्टक विथ मी. खूप इंटरेस्टिंग की आय एम नॉट प्लेइंग द प्रोफेशन. म्हणजे शूल मधल्या कॉपचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. इन्स्पेक्टर झेंडे मधल्या कॉपचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. फॅमिली मॅन मध्ये तो स्पाय आहे पण त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. आणि जे काही त्यांनी अनेक वेळा कॉप्स केलेले आहेत ते वेगळे आहेत कारण त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. ते म्हणाले कारण झेंडे नंतर इमिजिएटली त्यांनी जी फिल्म केली नीरज पांडे सरांची त्याच्यात पण ते पोलीस होते. ते म्हणाले पण तो कम्प्लिटली वेगळा आहे. तो पर्सन महत्वाचा आहे. सो आता मी तेच डोक्यात धरलंय की डोंट प्ले द प्रोफेशन प्ले द पर्सन. पण हे जे तू स्टिरिओटाइपचं म्हणतोयस तुला विनोदी भूमिकांमध्ये सुद्धा कास्ट करत नाहीत हे पण एक आहे. आणि तू तशी चुणूक दाखवलीस म्हणजे कधी मस्कामध्ये एकच माझा मित्र प्रियदर्शन जाधव ज्याला कळलं की मला विनोदी करता येतं. किंवा सिनेमा सुद्धा तू ज्या हलक्या फुलक्या पद्धतीने बनवलास तर तो एक विनोदी आणि तू ऍक्टर आहेस त्यामुळे विनोद येत नाही किंवा विनोदी ऍक्टिंग येत नाही असं नसतं. पुन्हा तेच आहे लोकांची स्लॉट्स बनतात तुमच्याकडे बघण्याचे. हा प्रॉब्लेम होतोच सगळ्यांचा. म्हणजे उद्या समजा मी तुला नाचताना दिसलो तर तू म्हणाला रे तू नाचतोयस. मला येतं नाचतं माझ्या पद्धतीने मी नाचू शकतो. मी काय अल्लू अर्जुन नाहीये पण. किंवा उद्या तू मला काहीतरी एक आउटरेजियसली विनोदी काम करताना बघितलंस हे होऊ शकतं. आणि आपल्या परीने आपण हा मोल्ड तोडायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी तुला सांगू का पांडगोईलो रे बाईलो नाटक आम्ही केलं होतं. प्रसादने ते प्रोड्यूस केलं होतं. प्रसाद माझा मित्र आहे त्यामुळे मी हक्काने आणि हट्टाने त्याच्याकडनं रोल मागून घेतला होता की मला भूताचा रोल मीच करणार म्हणून. मी कधीच असं केलेलं नाही कोणाच्याच बाबतीत. पण की म्हटलं एकतर मला विनोदी नाटक कोण देत नाही करायला. तू न दिलं मी असलेल्या नाटकांमध्ये विनोद आपण करत राहतो तो भाग वेगळा. पण आउटराईट एक विनोदी नाटक पांडगो सारखं वैभव मांगले आहे बरोबर आहे कुशल बद्रिके आहे बरोबर आहे किंवा त्याच्यात जी प्रभाकर मोरेपासून जी मंडळी त्याच्यात होती सगळी लीना होती
म्हटलं भूताचा रोल मला करायचा, हा. आणि त्याने तो दिला मला करायला. हम्म. आणि तेव्हाही म्हणजे मांजरेकर सर आले होते, मांजरेकरांचं अरे तू चांगली करतो कॉमेडी. अरे म्हणलं हा सर, जमतं तर तेवढं करतो, NSD-तनं आलोय. जेवढं जमतं तेवढं करतो. बट या आणि काय आहे माहितीये का, मला दिग्दर्शक म्हणून तू विचारशील ना, तर मला विनोद दिसतो. माझा प्रॉब्लेम तो आहे, मला सगळीकडे विनोद दिसतो. म्हणजे असं वाटतच नाही तुझ्या माझ्या बायकोची आणि मला बघूनच ओळखणाऱ्यांची खूप तक्रार आहे की तू सिरियसली काहीच घेत नाहीस यार, हसतोस काय तू. हे तुझ्या इमेजच्या किती उलट आहे. आणि खूप उलट आहे. आणि बरं ही काय मी इमेज बनवलेली नाही, हो, हो. थोबाड असं दिलं देवाने, त्याला आपण पडद्यावरची काय इमेज करायचं? म्हणतोय मी. पण म्हणजे झेंडेमध्ये तेच झालं. म्हणजे इव्हन आम्ही गव्हर्नर शूट करत होतो ना, माझं गव्हर्नरचं मी जर स्क्रिप्ट वाचलं होतं पहिल्यांदा, माझा एकच आक्षेप होता, मी म्हटलं ह्याच्यात ह्युमरच नाहीये कुठे, आणि ह्युमर नसेल तर मला नाही करता येणार. कॉमेडी नको करूया आपण, पण काही काही ठिकाणी बरोबर. एक जो ऑब्व्हियस ह्युमर आहे, जो बरेचदा विरोधाभासातनं निर्माण होणारा ह्युमर आहे, तो आपल्याला पाहिजे. करेक्ट. आणि मग तो आम्ही केला. म्हणजे तुला फिल्म बघताना जाणवेल की अच्छा या ठिकाणी किडे दिसत आहेत, विनोदी किडे दिसत आहेत. बट या आय मीन विनोद तेच आहे. आता बघू, आपलं काय अजून करिअर संपलेलं नाही आपलं. होपफुली लोक विचार करतील किंवा मी स्वतःसाठी काहीतरी करू शकेन हो, अशा हो. पद्धतीचं. ज्याला 90s किड म्हणतात, हम्म. हा तसे आपण आहोत. आणि 80चं दशक, 90चं दशक, त्यावेळच्या सिनेमांवर आपण वाढलेलो आहोत. त्या काळात ज्यांच्याकडे म्हणजे भारावकर आपण व्हायचो, त्यांना जेव्हा तू प्रत्यक्ष भेटलास, त्यातली काही उदाहरणं आतापर्यंत तू सांगितलीस, मनोज वाजपेयी असेल, राजकुमार संतोषी, हा. काय काय होतं त्यावेळेला नेमकं? आपल्या डोक्यात एक इमेज असते, आपण त्यांचे सिनेमे बघितलेले असतात, आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर एक काय चित्रीकरण होतं, आपण त्यांच्या सहवासात येतो, काय काय समजत जातं नवीन. मला म्हणजे ती जी फिल्म मी केली राजजींबरोबर, गांधी गोडसे, पहिला फोन जेव्हा आला होता, कास्टिंग डिरेक्टरचा फोन आला होता मला, तर मला विश्वासच बसला नव्हता. मी चल असं म्हणून ठेवून दिला होता फोन. मैं फोन असंच आला होता, हेलो मैं राजजी के ऑफिस से बोल रहा हूँ. कौन राजजी? राजकुमार संतोषी. त्याने परत फोन केला, सर मैं राजकुमार संतोषी के ऑफिस से बोल रहा हूँ, वो आपसे मिलना चाहते हैं. म्हटलं ओके. गेलो तर राजजींनी माझ्या असं बघितलं, तेव्हा दाढी होती. शेव करोगे? हाँ ठीक है, ओके. कर लोगे ना? म्हटलं क्या करना है? अच्छा तुमको बताया नहीं है? अरे बताओ इसको. मग त्यांनीच बसून मला नरेशन दिलं. तर माझं असं चाललं होतं, यातला कुठला रोल आपला? मग ते म्हणाले वो गोडसे का रोल. म्हटलं ओके. गांधी गोडसे फिल्मचं नाव, त्यात गोडसेंचा रोल. म्हटलं सर वो ऑडिशन? नाही ऑडिशन कुछ नाही. ओके. म्हटलं बरं. मग मी त्या कास्टिंग डिरेक्टरला विचारलं की ह्यांना काय माहिती आहे माझ्याबद्दल. तर बघ आता गंमत कशी आहे, विनोद कुठे येतो. राजजींनी माझी फिल्म कुठली बघितली होती? हलाल, ज्याच्यात मी एक मौलवी प्ले करतो, शिवाजी लोटन पाटीलची फिल्म. हो बरोबर. मला रोल काय दिला त्यांनी? गोडसे. हलाल मधलं माझं काम बघून. कारण तेच असतं, द ट्रू डिरेक्टर ना लुक्स बियॉन्ड एव्हरीथिंग. त्याला कळतं ऍक्टरचं कॅलिबर काय. बरोबर. ते त्या इमेजमध्ये नाही अडकले, कारण त्याच्यात मी एक हार्डकोर मुस्लिम मौलवी प्ले करतोय त्या फिल्ममध्ये. माझा गेटअप तसा आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण त्यांनी मला हा रोल ऑफर केला. आणि इन्स्टिट्यूशन आहेत रे, म्हणजे तुला त्यांचा ॲव्हरेज ओके टेक अमोल 17वा किंवा 18वा असतो. बापरे. ॲव्हरेज ओके टेक. बरं ते घ्यायचं म्हणून नाही घेत, त्या प्रत्येक टेकमध्ये देऊन तुला काहीतरी सांगतात, अभी है ना ऐसा करो, अभी थोड़ा वैसा करो, अभी मैं ट्रॉली थोड़ा लेट कर रहा हूँ, तुम ये रिएक्शन तब दो. पण हे तर डिजिटल आहे म्हणून का रील्स नाही, असताना सुद्धा अरे ते म्हणायचे मुझे कोडॅक का दामाद बोलते ते पहिले. अरे बापरे. म्हणून त्यांचे सगळे सिनेमे ओव्हर बजेट आहेत. अच्छा. बरं ते त्या कॅटेगरीतले आहेत ना, ते जे पूर्वी होते ना, घर बेच के फिल्म बनाएंगे, म्हणजे ह्या फिल्मसाठी पण त्यांनी कुठला तरी एक फ्लॅट गहाण वगैरे टाकला होता. बापरे. ते तसे आहेत. म्हणजे मी हा किस्सा आजपर्यंत कुठेच सांगितलेला नाहीये असा, पण आता मी तो सांगूच शकतो, काही प्रॉब्लेम नाही. काश्मीर फाईल्स आणि गांधी गोडसे ऑलमोस्ट एकत्र शूट होत होते, असं पुढे मागे. आणि गांधी गोडसे कारण त्यांचे फायनान्सेसचे जरा प्रॉब्लेम होते, त्यामुळे थांबत शूट झाला. तर माझं काश्मीर फाईल्समध्ये डन झालं. 16 डिसेंबर ही तारीख मी मसुरीला जाणार शूटिंग करण्यासाठी काश्मीर फाईल्स, आणि पुढे 1 महिना. ओके.
आणि राजींच्या ऑफिसमधनं फोन येत होता, वो अपने को करना है, वो करना. म्हटलं मी आता अशी एक फिल्म घेतली आहे, तर मी 13 जानेवारीला काहीतरी 10 का 12 जानेवारीला मी परत येणार होतो. म्हटलं त्याच्यानंतर मी आहे. त्याच्यावर तो समोरचा माणूस म्हणाला, हा मैं बात करता हूं. मग त्याचा फोन आला, सर एक काम करते 16 तारीख से डन करते. म्हटलं ओके डन, 16 तारीख से डन. मग त्याने मला मेसेज केला एक काहीतरी, आणि भोपाळच्या जेलमध्ये आपण शूट करणार आहोत वगैरे, ते जेलचे सिक्वेन्सेस आहेत. ओके. आणि सॉरी 16 नाही, असं काहीतरी 22 तारीख से डन करते वगैरे. म्हटलं ओके 22 तारीख से डन. मी काश्मीर फाईल्सचं शूट करू लागलो. 2 दिवस झाले. एके दिवशी मला एक मेसेज आला, एअर तिकीट बॉम्बे टू भोपाल उद्याचं 22 डिसेंबर. 22 डिसेंबर. मी त्यांचे जे मॅनेजर होते त्यांना फोन केला. म्हटलं वो आपने गलत भेजा है, अभी क्यों भेजा है आपने? सर कल शूट है अपना. म्हटलं किधर? भोपाल में. म्हटलं नहीं नहीं नहीं, मैं तो इधर हूँ, मसूरी में शूट. सर क्या बात कर रहे हो, 150 लोगों का यूनिट भोपाल में है अभी. म्हटलं ये कैसे हो सकता है ये? सर आप ही ने डेट दिया है. म्हटलं नहीं, मैंने 22 जनवरी दिया है. नहीं सर 22 दिसंबर दिया आपने, मेरे पास मेसेज है. म्हटलं हो ही नाही सकता है. त्याने मला मेसेज पाठवला. मग मी चेक केला, तर त्या मेसेजमध्ये ना त्याने 22 डिसेंबर लिहिलं होतं. आणि मी तेव्हा बरं 22 बोलणं झालंय 22 तारीख बरं मी त्याला हे सगळं सांगितलं होतं की मी 16 डिसेंबर पासून अमुक तारखेपर्यंत तिकडे शूटिंग करतोय वगैरे. पण मी तो मेसेज चेक न केल्यामुळे आणि त्याला मी केल्यामुळे यांनी 150 लोकांचं युनिट भोपाळमध्ये. बरं भोपाळचं एक लेडी जेल होतं, जे लेडी जेल रिकामं केलं होतं या लोकांनी. बापरे. त्या बायकांना दुसरीकडे पाठवलं होतं आणि त्या जेलमध्ये आम्ही शूट करणार होतो. मी तुला सांगू नाही शकत अमोल, मी त्या दिवशी आहे ना माझी म्हणजे वाट लागली होती. कारण एकतर आपण मराठी कलाकार आहे ना, वी आर व्हेरी रिस्पॉन्सिबल पीपल. आणि मी हे सगळे पद्धतीचे नट बघितल्यानंतर सांगतो, आपल्याला तो ऍटिट्यूड नाही मग असेल मी काय करू, आपल्याला टेन्शन येतं. आपल्यामुळे कोणाला त्रास नाही व्हायला कारण ती पाहिजे. सवय असते ना, आपल्यामुळे प्रयोग उशिरा सुरू हो, नको व्हायला, हो. आपल्यामुळे शूटिंग उशिरा नको सुरू व्हायला. बरोबर. माझा म्हणजे दरवाजा झाला होता त्या दिवशी. मग मी पल्लवीजींकडे गेलो. म्हटलं पल्लवी मॅम असं असं आहे, तर 2 दिवसाचं एक काम आहे, ते करून मी येऊ शकतो का परत? तर त्या म्हणाला, अरे चिन्मय इथे पण, कारण इथे मिथुनजींची डेट आहे, इथे अनुपम खेरची डेट आहे, इथे असं आहे तसं आहे, कसं करणार आपण? म्हटलं हो तेही कळतंय मला कळतच होतं, ते दिसतच होतं समोर सगळं. काय करू? आणि मग दिवसभर त्यांच्या प्रोडक्शनवाल्यांचे फोन, सर आप ऐसा कर ही नहीं सकते, ये करेंगे वो करेंगे, कंप्लेंट करेंगे. म्हटलं आता काय करूया आपण? मग मी आहे ना म्हटलं मरो. सगळ्यात मेन माणूस कोण आहे? राजकुमार संतोषी. मी डायरेक्ट राजींना फोन केला संध्याकाळी. म्हटलं राजी ऐसा ऐसा हुआ है, मेरी गलती नहीं भी और मेरी गलती है भी. मैंने क्लियर कट आपके बंदे को ये बताया था कि मैं दिसंबर में नहीं हूँ, लेकिन उसने जो मुझे मैसेज भेजा वो मैंने बिना पढ़े उसको ओके कर दिया. मेरे दिमाग में वो जनवरी ही था, उसने उसमें दिसंबर लिखा है. तर मला वाटलं हे तिकडनं सुरू होतील. क्या शूट कर रहा हूँ? सर ऐसी सी फिल्म है. क्या रोल है? मेन विलन. ओके ठीक है, देखो चिन्मय टेंशन मत लो, जो अभी काम कर रहे हो वो पूरा दिल लगा के करो, तुम बहुत अच्छे एक्टर हो, उधर अच्छा काम करना, क्योंकि मैं मर जाऊंगा, तुम मर जाओगे, लेकिन सिनेमा रहेगा. वाह. तो ये जो अभी छपेगा ये 100 साल के बाद भी लोग देखेंगे, तब किसी को याद नहीं आएगा डेट आगे पीछे. मैं देखता हूँ मुझे क्या करना है. मुझे सिर्फ इस पूरे 1 महीने में 2 दिन अगर निकाल के दोगे तो मेरा काम हो जाएगा. एवढंच बोलले ते. आणि मी तुला सांगू नाही शकत, माझा असा भार उतरला डोक्यावरनं माझ्या. पण ह्यांनी पण इकडे सपोर्ट केला असेल आणि तसे 2 दिवस काढून दिले मग असतील. मला अजून आठवतंय 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी पल्लवी मॅम म्हणाला हे 2 दिवस आपले सुट्टीचे आहेत. म्हटलं मी हे 2 दिवस तिकडे जाऊन शूटिंग करतो. त्यांना कळवलं, ते म्हणाले हा ये. मग मी 31 डिसेंबर 2022 मी मसुरीवरनं भोपाळ 2 दिवस शूटिंग करून परत मसुरी. पण ते जे ती वाक्य ते म्हणाले ना, मैं मर जाऊंगा तुम मर जाओगे लेकिन सिनेमा रहेगा, ते इतकं छापलं गेलंय माझ्या डोक्यावर ना. त्यामुळे तेही नो कॉम्प्रोमाइज काय. त्यांनी माझं पहिल्या दिवसाचं शूटिंगच कॅन्सल केलं होतं, कारण त्यांच्या मनासारखी बटणं लागली नव्हती. त्यात जो माझा जेलचा कॉस्ट्युम होता त्याला, तर ते म्हणाले ये बटन वो पीरियड के नहीं लग रहे, बटन लेके आओ. आणि तेव्हा ऐन कोविडमध्ये होतो आपण, म्हणजे दुसरी वेव्ह कोविडची थोडीशी शिथिल होऊन शूटिंग अलाव केली होती लोकांनी.
कॉस्ट्यूम डिजाइनर म्हणाली, राज अभी कोविड में कहाँ से लेके आऊं मैं बटन? म्हणजे मुझे नहीं पता, ये शॉट नहीं होगा. बरं स्वतःच निर्माते, कारण तेच आहे, घर बेच दो. असं पण नाही की दुसऱ्या निर्मात्याचा पैसा लागला. बापरे. त्यामुळे ही जी माणसं आहेत ना, म्हणजे हे तसेच आहेत. म्हणजे मी राजजींबरोबर तर काम केलं. मला काश्मीर फाईल्स नंतर सुभाषजींनी भेटायला बोलवलं होतं. त्यांना भेटलो, त्यांच्याबरोबर बोललो. वी वर सपोज टू डू अ फिल्म टुगेदर, पण ती नाही झाली. पण त्यांच्यातही तेच जाणवतं, सिनेमा अल्टिमेट आहे, उधर कॉम्प्रोमाइज नाही करेंगे. तर ते त्या सगळ्या 90s जे आपण म्हणतोय त्यांच्यातनं हे खूप जाणवतं. म्हणजे मी तुला गंमत सांगतो, मी आता मधू मॅम बरोबर काम केलं. मधू, रोजा, फुलावर काटे, गव्हर्नरमध्ये त्या आहेत. बरोबर. त्या आल्या लुक टेस्टला, त्यांना साडी वगैरे सगळं ते होतं, लुक टेस्ट होती. आल्या, त्या तयार झाल्या, उभ्या राहिल्या आणि झालं. एका लुकमधले फोटो झाले, तर मी म्हटलं की ओके, आता तुम्ही चेंज करा. आणि त्या ओल्ड स्कूल असल्यामुळे त्या सर म्हणतात तुम्हाला. आपलं वय म्हणजे त्या फुलावर काटे त्या वेळेला मी 8वीत होतो यार. पण त्या सर म्हणतात ओके चला. मग त्या म्हणाल्या की मी चेंज करून येते. तर माझा जो असोसिएट आहे प्रथमेश, तो म्हणाला सर मी सिगरेट ओढून येऊ का खालना? म्हटलं जा रे, पाऊण तास तर कुठेच नाही गेला. हिरोईन चेंज करायला गेले 90sची, पाऊण तास तर कुठेच नाही गेला. त्या 4थ्या मिनिटाला हजर झाल्या. हा सर रेडी. प्रथमेशला लवकर वर येते, आल्या. त्याच्यानंतर त्यांचा एक चेंज होता ज्यात पार्टी वेअर, म्हणजे त्यांना गजरा वगैरे. 6 मिनिटं. आम्ही नंतर घड्याळ लावायला 6 मिनिटं. तर मी त्यांना एकदा हे खूप नंतर जर आम्ही शूटिंग बिटिंग त्यांना हे सांगितलं, म्हटलं मला तुमचं हे. ते म्हणाला कारण आमच्याला व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या ना, लोक पडदे पकडून उभे राहायचे आणि आम्ही भराभर चेंज करायचो. आम्हाला सवयच नाही व्हॅनिटी व्हॅन मध्ये जाऊन बसायची. त्यामुळे मी हेही नोटीस केलं की 90sचे बरेचसे नट सुद्धा व्हॅनिटीमध्ये जात नाहीत, ते खुर्ची टाकून बाहेर बसतात. क्या बात आहे. कारण त्यांना ते सगळं हवं असतं, काय चाललंय सगळं माहिती पाहिजे, कोणाचं काय चाललंय इथपासून ते समोरचा माणूस काय शॉट देतो, सगळं. सगळेच असे असतील अशातला भाग नाही, पण हा एक गुणधर्म काळाचा म्हणतो ना आपण, कारण प्रॅक्टिकल रिझन आहे. त्या म्हणाला आमच्याला हे सगळं नव्हतंच. आम्ही कुठेही गावागावात जाऊन शूटिंग करायचो, तिकडे 2 पडदे धरून बायका उभ्या राहायच्या, पटापट चेंज करून हजर. एस्पेशली हे सॉन्ग सिक्वेन्सेस वगैरे जे आपण बघतो, ज्याच्यात खूप की चेंजेस. पठारावर गेलोय कुठेतरी, आता तिथेच व्हाईट कपड्यात पण आहे, तिथेच ब्लू कपड्यात पण आहे, कुठे जाणार चेंज करायला? कुठेतरी दगडाच्या मागे उभे राहा, झाडाच्या मागे उभे राहा. म्हणजे आपले जे जुने रंगकर्मी आपल्याला सांगतात ना, रे आम्ही दौरे करायचो तेव्हा आम्ही कसे जायचो, ऑलमोस्ट तसं आहे ते. म्हणजे मी विवेक ओबेरॉय बरोबर काम केलं समितच्या त्या वेबसिरीज मध्ये, धारावी बँक. आम्ही ऐन धारावीत शूटिंग करत होतो आणि विवेक ओबेरॉय आणि मी कचऱ्याच्या एका डंपरमध्ये बसलोय, कारण आम्ही दोघंही वी आर पोलीस कॉप्स अगेन, बट वी आर अंडर कव्हर एज हे सफाई काम. आणि आम्ही ऍक्च्युअल कचऱ्याच्या डंपरमध्ये आम्ही दोघं बसलो होतो. आणि विवेक ओबेरॉयला बघितल्यानंतर लोकांनी सुरू झाले तिकडे. आणि धारावीत तू काय सिक्युरिटी काय देशील? तो कूल होता, तो शांतपणे बसला होता. ते जवळ 2-2.5 तास तो सिक्वेन्स चालला होता सगळा. काही नाही, त्यांना ते कळतं की हे इधर काम आहे, इधर टँट्रम मत दिखाओ, वो बाद में दिखाएंगे. ते नंतर दाखवतच असतील त्यांचं जे काय असेल ते, पण जिकडे काम आहे तिकडे काम आहे. बस. आणि मिथून बद्दल राहिलं. आणि मिथुनदा माझा आणि मिथुनदांचा एकच सीन होता, 2 सीन होते समोरासमोर. आणि म्हणजे एक तर ते ना, आम्ही शूट करत असताना ते थोडे आजारी होते, कारण त्यांना ती थंडी मानवत नव्हती. इनफॅक्ट त्याच्यामुळे 2-3दा कॅन्सल पण झालं. पण तेच आहे यार, इझी आहेत यार ही लोक खूप. खरंय, ही लोक खूप इझी आहेत. म्हणजे अनुपमजी म्हणा किंवा मिथुनदा म्हणा, पुनीत सर, म्हणजे आपण त्यांना दुर्योधन म्हणून लहानपणी बघितलेलं आहे. हे लोक खूप इझी आहेत बोलायला, शूट करायला. त्यांना काहीच त्यांचं ते बॅगेज घेऊन तसं येत नाही. बरोबर. पण ह्या सगळ्यांच्या बरोबरीने मराठीत गेल्या काही वर्षात तू व्हॅक्युम क्लीनर हे नाटक जेव्हा केलंस, तेव्हा अशोक सराफ आणि निर्मिती सावंत ह्यांच्या बरोबर काय तुझा अनुभव होता मला सांग. की तू लेखकही होतास, दिग्दर्शकही होतास त्या नाटकाचा. फार मजा. म्हणजे मी तुला सांगू का, व्हॅक्युम क्लीनर मी लिहिलं होतं ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ओरिजिनल कास्ट वेगळी होती. अच्छा. म्हणजे ऑनेस्टली म्हणजे सांगायला काही हरकत नाही, मंगेश कदम आणि लीना भागवत अशी कास्टिंग होती. खरं तर आम्ही काही काळ तालमीही केल्या त्याच्या. पण तेव्हा मंगेश सरांचं ते मंगेश सर, लीना आणि शशांकचं एक नाटक होतं बघ, त्याचे खूप प्रयोग वगैरे चालले होते.
खूप जोरदार चाललं होतं ते नाटक. आता जे चाललंय ते आमने सामने ते नाही, नव्हे. नाही, त्याच्या त्याच्या आधीचं आधी एक त्यांचं आलं मी होतं, नाव ते मला पण विसरतो त्याचं नाव थोडंसं. आठवत नाही. हां. आणि मग ते somehow ते तेव्हा नाही झालं. ओके. मग म्हटलं आता कोण? आणि मग निर्मितीताईला ऐकवलं. तिने पहिल्या फटक्यात ती म्हणाली, "मी करतेय." आता हिरो कोण? म्हणजे रंजनचा रोल कोणाला द्यायचा आपण? आणि मग अचानक एके दिवशी आमचे निर्माते म्हणाले, की "अशोक सराफांना ऐकवायला आवडेल का?" म्हटलं, "हो, का नाही आवडणार?" प्रश्न हाच आहे, त्यांना आवडेल का हाच प्रश्न आहे. आणि मग आम्ही गेलो, मामांना ऐकवलं. आणि मामा म्हणाले, की "मला आवडलंय, हे असंच्या असं नाटक करायचं. वाह! याच्यात बदल नाही करायचा काहीच." म्हटलं, "मला नाहीच करायचा बदल." गमतीची गोष्ट अशी आहे, पुन्हा तेच, की हे जे ओल्ड स्कूल मी सतत म्हणतोय. 11च्या तालमीला अशोक सराफ 10-20ला हजर. एक खुर्ची, एक चहाचा कप आणि स्क्रिप्ट. ते फार बोलायला जात नाहीत कोणाशी. ते त्यांचं वाचन आणि सगळं करत बसतात. मला वाटतं जुन्या लोकांची सवय होती, की 11ची तालीम म्हणजे लवकर यायचं आणि 11 वाजता तालीम हां, सुरू म्हणजे झाली पाहिजे. 11ला आपण स्टेजवर पाहिजे. हां, बरोबर. बरं, मी तेव्हा ठाण्याला राहायचो आणि आमची तालीम चालायची ह्याला भाईदासला. त्यामुळे ह्याच्या इतका कठीण प्रवासच जगात नाही ना. म्हणजे ठाण्यावरून घोडबंदरवरनं पार्ला वेस्टला यायचं. त्यामुळे पहिल्या दिवशी मला आठवतंय, मला आमच्या निर्मात्यांचा फोन आला. "अरे मामा आलेत." आणि मी गाडी चालवत होतो आणि मी घड्याळ बघितलं. म्हटलं, "अहो पण 11ची जशी तालीम होती." म्हटलं, "अजून 11 वाजले पण नाहीत." "नाही, पण ते आलेत." आणि मी कुठेतरी असं सांताक्रूजच्या ते काय ते SCLR वर वगैरे अडकलो होतो कुठेतरी. मग मी कसाबसा आलो. उशिराच आलो, एक 10-15 मिनिटं. पण त्याच्यानंतर मी 11च्या तालमीला मी 7 वाजता वगैरे निघायला लागलो घरून. भीतीने, की आपण पोहोचूया. बरोबर. मग भलेही तिकडे कुठे टाइमपास कर, वडा सांबार खा, काय पण कर. बरेचदा मी पृथ्वीला जाऊन बसायचो सकाळी ओके. आणि मग यायचो परत भाईदासला. कारण उगाच लफडं नको. टेन्शन कारण नको. हे येणार 10-20च्या ठोक्याला ते हजर होणार तिकडे. मग नंतर मला बाकीचे सांगायला लागले, की त्यांना सांग ना 11:30ची तालीम आहे म्हणून. म्हणजे ते 11ला येतील. बापरे! पण निर्मितीताई ही इतकी गुणी अभिनेत्री आहे. मला कधी-कधी थोडंसं वैषम्यही वाटतं या गोष्टीचं, की आपण तिला फक्त कॉमेडीमध्ये अडकवून ठेवलंय. अगेन जे आता तू मला मगाशी सांगत होतास ते उलटं पण आहे. म्हणजे व्हॅक्यूम क्लीनर जर तू बघितलंयस किंवा ज्यांनी बघितलंय त्यांना लक्षात असेल, की त्यात जो इंटरव्हल नंतर एक सीन आहे, ज्याच्यात ती आपल्या मुलाशी बाप म्हणून बोलते. तो कुठल्याही सिरियस अभिनेत्याला काय म्हणू वस्तुफाट ठरावा असा तो सीन आहे अख्खा. बरोबर. आणि तो ती तितक्याच ताकदीने करायची आणि प्रत्येक प्रयोगात. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट इफ आय एम नॉट रॉंग, त्या नाटकाचे 406 असे काहीतरी प्रयोग झालेले आहेत. पहिला प्रयोग जो आमचा झाला 2 तास 20 मिनिटं का 2 तास 21 मिनिटं अख्खं नाटक. शेवटचा प्रयोग 2 तास 21 मिनिटच. क्या बात आहे. जे विनोदी नाटकात सहज घडतं, लोक ऍडिशन्स घेतात, प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मिळतोय म्हणून खेचतात. ना अशोक मामा ना निर्मितीताई. बरं, जेव्हा हेच दोघं करत नाहीयेत तेव्हा बाकीचे काय करतील? करेक्ट. बरोबर. अशोक मामा ऍडिशन घेऊ देत नाहीत. क्या बात आहे. कोणालाच. दिग्दर्शकाने हे बसवलंय, आपण सगळ्यांनी ह्याची तालीम केली, आपण हेच करायचं. क्या बात आहे. म्हणजे मला अख्ख्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये एकदा फक्त अशोक मामांनी मला असं वाटतं मी हे असं करावं आणि ते सांगताना ते मला असं म्हणाले, "सर 1 मिनिट जरा बोलू का मी?" माझं झालं, अचानक सर का म्हणताय तुम्ही मला? खेचतायत की काय? हां. तर मला असं वाटतं आपण हे असं करूया. म्हटलं हां, करूया. पण सर का म्हणालात? नाही, ते सजेशन देताना मी खांद्यावर हात टाकून जर सजेशन दिलं तर तुला असं वाटेल तू बांधील आहेस आता हे करायला. तू नाहीयेस, तू नाही म्हणू शकतोस मला. क्या बात आहे. आणि ह्या बाबतीत ही माणसं खरंच कमाल आहेत. म्हणजे आम्ही नाटकाचे प्रयोगादरम्यान निर्मितीताईची नी रिप्लेसमेंट झाली होती. त्यामुळे मग आम्ही पुन्हा तालीम केली, कारण नाटकात लेवल्स आहेत आणि तिला चढणं उतरणं शक्य नव्हतं. म्हणजे हालचाल खूप आहे. तर म्हटलं आता नाटकाचा सेट तर बदलू शकत नाही, तर आपण एक काम करू, तिचं ब्लॉकिंग अशा पद्धतीने बदलू की ती एकदा आली स्टेजवर की तिला कुठेही पायरीने चढायला लागली पाहिजे. ओके. सो आम्ही त्याची अख्खी तालीम केली. बरं, कारण त्या नाटकात ती नाचते, ती सगळं करते,
उड्या मार, ते काय वाटेल ते करते त्या नाटकात, कारण ते तसं नाटकच तसं आहे. म्हटलं आपण तालीम करूया. मग आम्ही तालीम केली. म्हटलं तुझं पा ते, आणि आय थिंक उजवाच पाय होता बहुतेक तिचा. आणि प्रयोग, मी गेलो प्रयोग बघायला की आता काय बघूया ही सगळ्या लेवल्स. म्हटलं अरे मग का केली तालीम? नाही नाही, ते मलाच असं व्हायला लागलं की कसं आपण. म्हटलं अगं पण तुझा गुडघा नाही, ते काय नाही होत, ते रंगभूमी त्याची घेईल काळजी. अरे बापरे. तिने तो डान्स तितक्याच इंटेन्सिटीने केला, सगळं तसंच केलं तिने काही ऐकलं नाही आमचं कोणाचं. बापरे. सो ह्या मी म्हणतो ना, हे पाणी वेगळे रे या लोकांचं. वेगळे खरंच आहे, आणि खरंच. मला असं वाटतं की ही खूप टफ जनरेशन होती आणि आपण तो टफनेस घ्यायला हवा या खरंच, सगळ्या खरंच. लोकांकडून. त्यामुळे मला असं वाटतं आजच्या आपल्या गप्पा ह्या साधारण त्याच पद्धतीच्या झाल्या की जुनं हाड ज्याला म्हणतात ना, जुनं हाड. ते कसं आहे ते आपण हे केलं. Yeah. मला तुला एक महत्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की सनई चौघडेपासून तुझी सुरुवात झाली, तू आलास इकडे या इंडस्ट्रीमध्ये, बरोबर आहे? सनई चौघडे पहिली फिल्म म्हणून, अभिनय म्हणून, पण त्याच्या आधी तुझं थोडं लिखाण चालू असेल किंवा बरेच उद्योग तू त्याच्या आधी केलेले, कॉलेजमध्ये असल्यापासून चालू होते. आणि नंतर तू एकदा आलास तू सगळंच करायला लागलास. म्हणजे तू अगदी, आपण आता गालिबपर्यंत जर बोललो तर तू नाटकं दिग्दर्शित केलीस, लिहिलीस, बालनाट्य सुद्धा लिहिलीस. म्हणजे निम्मा शिम्मा राक्षस असेल, कापूस कोंड्याची गोष्ट, अलबत्या गलबत्या, ते दिग्दर्शन तू केलंस. मध्येच मग तू मस्कासारखा सिनेमा पण करतोयस, वाडा चिरेबंदी सारखं नाटक त्याच्यात काम करतोयस, हिंदी सिनेमे चालू आहेत. म्हणजे गेलं दशक जर आपण बघितलं, म्हणजे दुनियादारी लिहितोयस त्याच्यापासून जर आपण पुढे बघितलं, इतकं प्रचंड काम तू एकाच वेळेला करत होतास. मग छत्रपतींची भूमिका चालू आहे, काश्मीर फाईल्स चालू आहे, खूप ऍक्टिंगची कामं पण खूप चालू आहेत. आता 2025 साली जे तू मगाशी म्हणालास की मी अभिनय केलाच नाही मागच्या वर्षभरात, तर हे आता एक स्थैर्य आलंय असं तुला जाणवतंय का, वाटतंय का? असं असेल कदाचित. हो, कारण मी काही त्यातलं ठरवून नाही केलं. म्हणजे मी आलो NSD वरनं, मला माझी पहिली मालिका मिळाली वादळवाट, बरोबर, ज्याच्यात मी अभिनेता म्हणून ऑडिशन दिलं होतं, माझं सिलेक्शन झालं. पण सहकलाकारांबरोबरच्या डेट्स मॅच होत नव्हत्या, म्हणून माझा ट्रॅक पुढे चालला होता सारखा. आणि आता घरी बसून काय करायचं, आणि आता मोबाईलच्या बिलाचे पैसे वडिलांकडनं कुठे मागायचे, म्हणून मी लिखाण सुरू केलं. म्हणजे मला तेव्हाही माहित नव्हतं की मी रायटिंग इतकं परसू करेन, पण अभय परांजपे सारखा एक गुरु मिळाला, मग ते परसू झालं. मी माझ्या वयाच्या 24व्या वर्षी माझी पहिली फिल्म लिहिली, क्षण नावाची. मी माझ्या वयाच्या 26व्या वर्षी असंभव लिहिली. क्या बात. मग मी फिल्म खूप उशिरा केली त्या मानाने, कारण त्याच्या आधी मी वादळवाट, असंभव या मालिकांमधनं काम करत होतो, प्रायोगिक नाटकं करत होतो. मी व्यावसायिक नाटक तर सगळ्यात शेवटी. बरोबर. त्याच्या आधी फिल्म केली, सनई चौघडे केली, राजीव माझं काम बघितलं होतं ह्याच्यावरचं, रंगभूमीवरचं. मग त्याने मला सनई चौघडेमध्ये रोल दिला. मग त्याच्यानंतर मी राजीववर सलग 4 सिनेमे केले. म्हणजे मला नायक म्हणून पहिलं काम राजीवने दिलं. ऑक्सिजन नावाचा चित्रपट आम्ही केला होता. सो अशी माणसं भेटत गेली आणि मग ते एकातनं एक, आणि कशालाच मी नाही म्हणत नव्हतो तेव्हा. बरं, तो काळ बघितलास तर सगळेच शोधत होते. म्हणजे दुनियादारीच्या वेळेचं स्पिरिट आम्हाला आठवतंय, कारण संजय दत्तांनी त्याच्या आधी चेकमेट केला होता. दुनियादारी आय थिंक त्याचा निर्माता म्हणून पहिला चित्रपट. आणि तू करतोयस ना, मग आपण सगळे मिळून करू, सगळे ऍक्टर्स पण, इव्हन म्हणजे स्वप्नील पासून अंकुश, सगळे. दॅट वॉज द स्पिरिट की आपण सगळे मिळून करू. सो तो काळ पण तसा होता. मग हळूहळू लोक स्थिरावत गेली, प्रत्येकाचे एक काय म्हणू आपण, कॅम्प्स बनले, ग्रुप्स बनले. आणि मग तू सगळ्या कॅम्पमध्ये होतास. मी म्हणजे मला कॅम्प नाहीये, मी कोणाचाच शत्रू नाहीये, मी कोणाचाच, म्हणजे मला कोणाबद्दलच प्रॉब्लेम नाहीये, किंवा माझं असं काही वैचारिक बॅरियर्स पण नाहीयेत की नाही ह्यांच्या बरोबर आपण काम नाही करायचं. मी प्रायोगिक नाटकातनं आलेला माणूस आहे रे. मी छबिलदास मध्ये का नाटक केलेला माणूस आहे, त्यामुळे मला तेही चालतं. मला माझं पहिलं नाटक मोहन वाघांबरोबर केलं, पुन्हा एकदा जुनं हाड. ती जी शिस्त, मोहन काकांकडे जी शिस्त होती, म्हणजे 4:30च्या प्रयोगाला त्यांचे दातार काका मॅनेजर होते, ते म्हणायचे 1 पाकळी इकडे आणि 1 पाकळी इकडे, 4:30ला बरोबर, म्हणजे पडदा उघडला. पैसे फार नव्हते, पण त्याचे स्पिरिट होतं ना. किंवा आम्ही जेव्हा दौऱ्यांवर जायचो, मोहन काका तिथल्या हॉटेल्सना फोन करून सांगायचे, चांगल्या हॉटेल, की आमची मुलं येतील, त्यांना ते डिस्काउंट सगळं बरोबर तुम्ही बघून. मग आपल्याला फोन करायचे, तिकडे जेवायला जा, गोव्यातच तिकडे जेव. सो ते जे एक कॅमेराडरी होती ना सगळी, त्याच्यातनं ती कामं होत गेली. मी त्या दिवशी ना एक स्किट बघितलं, ते
हास्यचित्रामधलं समीर चौगुले आणि आपले दिग्दर्शक सचिन गोस्वामी. तर तो समीरचं कॅरेक्टर त्यांना विचारतं की तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे नाही साईन करत. तर तो म्हणतो नाही, आम्हाला फोन येतो. ते म्हणते क्या करेंगे करेंगे करेंगे. हे तसंच होतं रे. मी ते बघितलं, एवढं रिलेट केलं ना. म्हणजे मी तुला सांगतो, त्यावेळेला आम्ही ज्या मालिका लिहिल्या आहेत, अगदी एका लग्नाची दुसरी गोष्ट पर्यंत, आता हे सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस झालेत आणि तुम्हाला जायच्या आधी तिथे एक हे द्यावं लागतं, इन्व्हिटेशन. मग तुम्हाला ती लिंक येते. मग ते झीच्या मी तेव्हा जेवढ्या मालिका लिहिल्या होत्या, असंभव, अवघाची, गुंततारुदय, हे एका लग्नाची दुसरी गोष्ट, झीच्या जुन्या ऑफिसच्या बाहेर एक पार होता. पार, एक झाड होता, त्याच्याभोवती पार होता. सगळ्या मीटिंग त्या पारावर झाल्या. आम्ही त्या ऑफिसमध्ये पण नाही गेलो कधी. लोक पारावर बसायची. तिकडे एक चहावाला होता. रंगासर गेले की त्याला चहा सांगायचे, तो चहा यायचा. मग तेच काय, मग पुढची गोष्ट ठरली आमची, ठरले ना, ओके. या विश्वासावर चालत होतं सगळं. आता हे सगळं बदललंय. आता टेलिव्हिजन इंडस्ट्री अख्खी बदलली. आता तुम्हाला अप्रुव्हल झालेत. आता तुम्ही लिहिलेल्या स्क्रीन प्लेवर रेड मध्ये कमेंट्स असतात की हे असं नाही, हे तसं. आय हॅव नो कंप्लेंट्स अबाउट इट. कारण प्रेक्षक बदललंय, काळ बदललाय आणि आता तुम्हाला त्या पद्धतीनं स्वतःला अडॅप्ट करून काम करावं लागेल. सो ते सगळं करण्याच्या भरामध्ये मी कधीच हा विचार केला नव्हता की आपल्याला ना आपलं करिअर असं प्लॅन करायचंय. मी पहिली हिंदी फिल्म केली ती माझ्या मित्राची फिल्म होती, तेरे बिन लादेन. खरंय. अभिषेक शर्मा जो दिग्दर्शक आहे, तो माझा सिनियर NSD मधला. आणि तेव्हाही हेच स्पिरिट होतं. अभिषेकची पहिली फिल्म आपण करायची, काय रोल जो काय असेल तो. मला सुदैवाने त्याचा रोलही बरा होता, कॉमेडी होती. कॉमेडी होती. बरं, अभिषेकला उत्तम माहिती होतं मला कॉमेडी करते ते, कारण त्याने मला NSD मध्ये 2-3 नाटकांमध्ये बघितलं. ज्युलियस सीझर पण केलेला त्याच्यावर. हो, ज्युलियस सीझर त्याचं डिप्लोमा प्रोडक्शन होतं. सो ती त्या स्पिरिटमध्ये मग ती हिंदी फिल्म केली. मग ते होत गेलं सगळं. म्हणजे इव्हन जेव्हा नाटकाचं दिग्दर्शन केलं तेव्हाही तेच होतं. बेचकी आधी खरं तर मोहन काकाच म्हणजे निर्माण करणार होते. म्हणजे आम्ही जेव्हा प्रेमगंधचे प्रयोग करत होतो तेव्हा मला म्हणाले, तू लेखक बिखक पण आहेस ना, मग नाटक लिही की. म्हटलं काका एक नाटक लिहिलेलं आहे, मग वाचलं. ते म्हणाले हा चला, कोण, तालीम सुरू करा. तुम्हाला आवडले, हा सुरू करा तालीम सुरू. पण दुर्दैवाने त्या मधल्या काळात काका गेले, त्यामुळे मग म्हणजे चंद्रलेखा बंदच पडली त्याच्यानंतर. पण मग ते प्रसादने केलं. सो त्याची पण सुरुवात अशीच झाली, करेंगे सुरू. तू हास्यचित्र म्हणालास त्याच्यावर मला एक छोटासा किस्सा आठवला. एक स्किट होतं ज्याच्यामध्ये ते स्ट्रेस बद्दलचं होतं काहीतरी, आणि तो जो कलाकार आहे त्या स्किट मधला, तो स्ट्रेस आले की अशी 2-3 नावं घेतो काहीतरी, आणि मग त्याचं बद्दल बोलताना, त्या स्किट बद्दल बोलताना प्रसाद ओक असं म्हणतो की एक मिनिट, मला जरा स्ट्रेस आलाय, विश्वास पाटील, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक. आता बोला काय. याचं काय कारण असावं? मला हे माहित नव्हतं, मला खरंच माहित नव्हतं. एक असेल की म्हणजे हा प्रश्न अनेक लोकांनी मला डॉक्टर ओक नेहमी म्हणायचे. आम्ही जेव्हा सुखांशी म्हणतो, आम्ही 236 प्रयोग आम्ही केले, आम्ही एकत्र प्रवास करायचो आणि बरंच काय काय. तू मॅनेज कसं करतोय हे सगळं? कारण तेव्हा मी डेली सोप पण करत होतो, मी एक फिल्म पण करत होतो आणि मी सुखांशी म्हणतो आम्ही प्रयोग पण करत होतो. मिलिंद बोकिलांची कादंबरी, त्याचं नाटक समुद्र केलं आम्ही इव्हेंच्युअली. त्यामुळे माझं काय व्हायचं, बरं त्या नाटकात आहे ना, मी सलग नाहीये स्टेजवर, डॉक्टर सलग आहेत. मला मध्ये जवळजवळ एक 7 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं अशा गॅप्स आहेत. तर मी विंगेत खुर्ची असायची एक प्लॅस्टिकची, मी असं विंगेत जायचो आणि मी बंद पडायचो, असं मी झोपून जायचो असाच. मला आजही असं झोपता येऊ शकतं. तर डॉक्टर म्हणायचे, सुखी माणसाचा सदरा आहे हा, कुठेही झोपतो. तर तू कसं, हे काय तुझं काय गणित आहे? म्हटलं काय नाही, आत्ता जे काम करतो तेवढंच काम आहेत, 10 कामं आपल्याला. जेव्हा ते करायची वेळ येईल तेव्हा त्याच्याबद्दल विचार करू. त्यामुळे ते कदाचित असेल. बरं, प्रसाद बरोबर खूप काम केलंय मी, त्यामुळे त्यांना ते बघितलंय, त्यामुळे त्याला ते वाटलं. गेस्ट म्हणूनही नव्हताच आलेला, किंवा तुझ्या समोर मला खरंच माहित नव्हतं, मला खरंच माहित, म्हणजे म्हणून मला ते लक्षात राहिलं. असो, तर चिन्मय, मजा आली. येस, मला खूपच मजा आली. आणि आता तू NSDचा उल्लेख केलास तर मला असं वाटलं की आपले जे स्पॉन्सर आहेत, जशी त्यांची टॅगलाईन आहे, सोनेरी क्षणांचे सोबती, तर तुझे सोनेरी क्षण हे मला वाटतं NSD मधले होते. तर जसं तू अभिषेक शर्मा बद्दल सांगितलंस, तर कोण होते सोबती तुझे त्यावेळेला NSD मध्ये? म्हणजे इमिजिएटली बॅचमेट्स मध्ये आता तुम्ही जर स्कॅम पाहिली असेल, हर्षद मेहतावाली पहिली, तर त्याच्यात अश्विन मेहताचा रोल त्याने केला होता, हर्षदच्या भावाचा, हेमंत खेर. ओके, तो माझा बॅचमेट होता. किंवा तुम्ही जर एअरलिफ्ट बघितली असेल फिल्म,
तर त्यात तो जो इराकी जनरल असतो जो अक्षय कुमारला नडतो, इनामुल हक, Okay. तो माझा बॅचमेट हम्म. होता. त्याने बाकी पण नंतर बरेच बरीच सिनेमे, कामं हो, केली, इनामने बरीच कामं हो, केली. हो. किंवा तुम्ही जर दंगल बघितलं असेल तर दंगलमध्ये तो एक अंडीवाला असतो जो त्या गीता बबिताला लहानपणी अंडी द्यायचा. मग त्याच्या मुलींना घेऊन तो शेवटी येतो, बदरुल इस्लाम, तो माझा बॅचमेट होता. एक अत्यंत महत्वाचा आमचा बॅचमेट जो खूप फेमस आहे इज तारक मेहता का उलटा चष्मा मधला जो पोपटलाल आहे, अच्छा. त्याचं लग्नच होत नाही. पण त्याने आमच्या बॅचमधल्या सगळ्यात सुंदर मुलीला पटवून ती अशी लग्न केलं, श्याम पाठक, तो अच्छा. माझा बॅचमेट आहे. बर. सो असे आम्ही सगळे आहोत. पुढे मागे पण बरीच लोक होती. काही आणि खूप तू अनुपम खेर चेअरमन असतानाच्या काळात हो हो होतास म्हणजे मी industry असताना मध्ये. आमची ना ट्रान्झिशन पिरियड बॅच होती. म्हणजे Okay. आमचं 1.5 वर्ष वेगळे डायरेक्टर होते, नंतर वेगळे होते हम्म. आणि शेवटचं 1 वर्ष अनुपमजी चेअरमन झाले होते आणि त्यांनी आमच्या बरोबर क्लासेस पण घेतले होते तेव्हा. सो मी त्या बॅचचा आहे. 2003 साली पासआउट झालो मी. बाकी सिनियर्स तर आहेत, म्हणजे अमृता वगैरे ही सगळी म्हणजे अमृता बरोबर. सुभाष वगैरे हो, सिनियर्स हो, आहेत. हो. म्हणजे अमृता ज्या वर्षी पासआउट झाली त्या वर्षी मी गेलो एनएसटीला. सो माझ्या फिल्म्समध्ये पण असे बरेच एनएसडीएन्स येत राहतात की हा यांच्याबरोबर. आणि ते एनएसडीचे एक काय म्हणतात त्याला, एक बॉन्डिंग आता एक वेगळं असतं ना, अल्युमिनाय तुम्ही- बॉन्डिंग होतं तुमचं ना, हा, आणि तुम्हाला बरोबर. माहिती असतं की आपण एकाच शाळेतले आहोत, त्यामुळे आपण जे सांगू ते त्याला कळेल आपण काय बोलतोय ते. बरोबर. बट तो काही क्रायटेरिया नाहीये हो, कास्टिंगचा. हो. म्हणजे नॉन एनएसडीएन्स मध्ये पण खूप अप्रतिम ऍक्टर्स येतात. नाही, पण जसं आपण म्हटलो ना की जसं डहाणूकर मधला तुला कोणी जर भेटलं, एक्झॅक्टली. तर जे आमचा bonding- एक डहाणूकर एक वेगळं हा, बॉन्डिंग हा, आहे ना बरोबर. लाईफ मध्ये. हा, तर म्हणजे तसंच समीर आहे ते. चौगुले आज लोक बघतायत, आम्ही समीर चौगुले डहाणूकर पासून बघतोय. यार खरंच आहे, आम्हाला खरंच तेव्हाच आहे. माहिती होता बाप आहे. करेक्ट आहे. पण तुझा पण स्वॅग होता एनएसडी मध्ये, जसं मी फोटो बघितले काय ते मिकी अँड मेम साहेब सारखा हो. जे आहे तुझं. मिकी अँड मेम साहेब आम्ही केलं होतं. हम्म. मग गंमत कशी असते, जो माझा ज्या बॅचमेटनी केलं अरुणनी, तो जोधपूरचा आहे, पण त्याने एक मराठी नाटक केलं त्याचं डिप्लोमा प्रोडक्शन म्हणून. वा. आणि त्याच्यात सतीश आळेकरांचं. सतीश आळेकरांचं. हम्म. सो कारण त्याला मराठी रंगभूमीविषयी फार हे होतं की इथे इतकी नाटकं लिहिली कशी जातात नवीन. क्या बात आहे. त्यामुळे त्यांनी त्यातली जी हिंदीत अवेलेबल होती ती वाचून त्यातलं मिकी अँड मेम साहेब निवडलं होतं हम्म. फॉर हिज डिप्लोमा प्रोडक्शन. म्हणजे आता पंकज त्रिपाठी हा माझा ज्युनियर आहे. अच्छा. बॅच वाईज तो माझा ज्युनियर आहे. वयाने Okay. ऑफकोर्स तो मोठा आहे मोठे आहेत. हम्म. आणि आता कर्तृत्वानेही खूप मोठा आहे आणि ही इज वन ऑफ द बिगेस्ट स्टार्स. पण पंकज मी सेकंड इयरला असताना पंकज फर्स्ट इयरला आला होता. ओके. आणि आम्ही पंकजचं म्हणजे तेव्हा रॅगिंगच म्हणायचो आम्ही त्याला. आता तुम्ही रॅगिंग नाही म्हणू शकत, पण एनएसडी मधलं रॅगिंग पण क्रिएटिव्ह असतं खूप. त्याला इंट्रोडक्शन फेस्टिवल असं म्हणतो आम्ही. अच्छा. सो पंकज तेव्हा आला होता. हम्म. पंकज माझा बॅचमेट म्हणजे माझा ज्युनियर होता तेव्हा. हम्म. पण तेव्हाही माहिती होतं की हा अवली आहे आणि हा, पण तो आम्हाला सिनियर होता खूप. Correct, कारण correct. आम्ही त्याला बघत होतो. दिल्ली हम्म. थिएटर ज्यांनी फॉलो केलं होतं किंवा जे बघत होते त्यांना पंकज तेव्हाही माहिती होता की उत्तम गायचा, कारण पंकज. बरोबर. तो गायक नट म्हणून जास्त माहिती होता लोकांना. क्या बात आहे. आणि म्हणजे तो दागिन्यासारखा मिरवण्याची गोष्ट आहे एनएसडी. हो म्हणणं आलं ते. ऍब्सोल्युटली. पण तुझ्याकडे बघून असं म्हणजे वाटत नाही. आजही जेव्हा एनएसडी मधली लोक भेटतात ना, ते अचानक ते तेव्हाचे होऊन जातात. हा. मग तुम्ही कितीही सिनियर असाल, तुम्ही म्हणजे आता मी ज्यांच्याबरोबर रिसेंटली कामं केली माझ्या फिल्म्समध्ये वगैरे, पण म्हणजे काही लोक 80sच्या बॅचेस मधली वगैरे पासआउट्स आहेत, पण ते इमिजिएटली ते त्यावेळेचे होऊन जातात. क्या बात आहे. बरोबर. म्हणून तुला दागिन्यांशी संबंधित एक शेवटचा प्रश्न फक्त विचारतो की तुझ्याकडे बघून वाटत नाही की तू दागिने परिधान करत असशील. नाही, अजिबात नाही. दागिन्यांची आवड तुला असेल, नाही. गुंतवणुकीची आवड असू शकते कदाचित. गुंतवणुकीची खूप आहे. तर असा कुठे घरी काही दागिना आहे का तुझ्या की जो तुझ्यासाठी महत्वाचा आहे, त्याला बघून तुला एखादा काळ आठवतो, एखादा क्षण आठवतो, काही आठवणी त्याच्याशी जोडलेल्या आहेत, साखरपुड्यातली अंगठी सोडून? अरे मी माझ्या साखरपुड्यातली अंगठी पण माहितीये का, अशी नेहाने ती अशी घातली आणि ती अशी काढली आणि तिच्याकडे दिली. म्हटलं मला अंगठी नाही ठेवता येणार अंगावर माझ्या, तू ठेव. ती तिच्याचकडे आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा सुरू केलं आमचं सगळं लाईफ 2009 साली, तेव्हा नेहा दर महिन्याला 500 रुपये 1000 रुपये जोडून ती छोटी गोल्ड कॉइन्स वगैरे विकत घ्यायची. वळं So असेल ते कधी वळं किंवा असेल. 1 ग्रॅम ते असेल. तो काय म्हणू, तो जो काडी जोडूनचा जो गुण आहे तो तिच्याकडे आहे आणि तिने ते तिला तिच्या आईकडनं मिळालेलं आहे. वा. सो तिने ते तेव्हापासनं ते करतो. आता दागिने तुम्हाला विचारशील तर मला असे कळणार नाहीत, कारण माझं त्या बाबतीतलं माशाअल्लाह आहे सगळं ज्ञान, त्यामुळे मला नाही कळणार. करेक्ट. पण ते जे आता मला एक अभिमान या गोष्टीचा वाटतो की जे आता घरात बघतो किंवा जे आम्ही दागिने मी नेहाच्या अंगावर बघतो किंवा माझ्या मुलांसाठी जे काही करून ठेवले
ते असं काडी जोडत केलेलं आहे सगळं. तशाच पद्धतीने तुझं करिअर सुद्धा असं थोडं करत आता जे काय विस्तारलंय थोडस असंच काहीतरी हे वाटेल, ओढून ताडून बोलल्यासारखं वाटेल, पण ते आहे तसंच आहे खरंच. चिन्मय, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. वामनहरी पेठे यांच्याकडून तुला एक खास भेट. अरे वा. तू मगाशी म्हणालास स्थैर्य आलंय, तर मला असं वाटतं की ते आता आणखीन आर्थिक स्थैर्यही येऊ दे आणि ह्याची सुरुवात ह्या थँक्यू. लक्ष्मीच्या चांदीच्या सिक्क्याने होऊ दे. थँक्यू सो मच. चांदीचे भाव खूप वाढले. चांदीचे भाव खूप वाढलेले आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी खूप प्रेमाने तुला दिलंय. थँक्यू यार. थँक्यू वामनहरी पेठे यांचेही धन्यवाद. थँक्यू. आणि मला असं वाटतं की खूप मोजक्या विषयांवर बोललो आम्ही, कारण अर्थात सगळ्या विषयांबद्दल बोलायचं झालं तर खूप वेळ चालेल, वेगळा पॉडकास्ट, खूप वेगळा पॉडकास्ट करायला लागेल. तर अशा काही मोजक्या गोष्टी, जुनी हाडं म्हणजे काय हे आपल्याला आज कळलं. तर धन्यवाद या गप्पांसाठी. तुला काय वाटलं, कसं वाटलं, तू अगदीच सांगू शकतोस. सबस्क्राईब करायचं आव्हान तुझ्याकडनं आलं तर ते जास्त चांगलं होईल. नाही अमोल, मी तुला म्हणजे जेव्हा तू रिव्ह्यूज करत होतास तेव्हापासून आय एम सीइंग यू, आणि तेव्हापासून आपण बोलतो आहोत एकमेकांशी. आपण तसे बोलतच असतो. तसे बोलत असतो आपण. हो. सो त्यामुळे मला तू हा जो उपक्रम सुरू केलास, तुझे अनेक कॅचअप्स मी बघितलेत. रवीचा रिसेंटली मी पाहिला, आजच येताना बघत होतो. सो खूप छान आहे की नॉर्मली जे आपण प्रमोशनच्या निमित्ताने जे बोलतो ना, ते खूप नाही म्हटलं तरी ते खूप क्लिशे होऊन जातं. बरोबर. पण म्हणजे मी आज ज्या प्रश्नांची उत्तरं तुला सांगितली किंवा ज्या काही गोष्टी आज मी बोललो, त्या मला नाही वाटत मी आधी कुठे बोललोय फारसं. म्हणजे सो दॅट इज अ ग्रेट थिंग. कुठल्याही मुलाखतीत जेव्हा तुम्ही वेगळं काहीतरी बोलता तेव्हा, त्यामुळे प्लीज हे चालू ठेव. येस. आणि याचे तू सीझन्स करतोयस की काय मला माहित नाही, पण तरी असं काही ठरवलं नाहीये. चालू दे. हे उत्तम आहे. हे डॉक्युमेंटेशन तुमच्यासारखे पाहुणे जोपर्यंत येत राहतील, वेळ देत राहतील, तोपर्यंत ते चालू राहील. असं आहे. आणि आज पहिलाच भाग होता वामनहरी पेठे ज्वेलर्स यांच्या साथीने केलेला, ज्यात तू आलास. आणि जसं त्यांनी सांगितलं की सेव्हिंग करत करत सोनं खरेदी करता येऊ शकतं. तुम्ही वामनहरी पेठे ज्वेलर्स यांची वेबसाईट चेक करा किंवा त्यांच्या दुकानामध्ये जाऊन चेक करा. अशाच प्रकारचं सेव्हिंग करून तुम्ही सुद्धा तुमचं भविष्य अजून संपन्न करू शकता. सो धन्यवाद. अमोल परचुरे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अमोल परचुरे हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे सगळं करा, मजा करा. हे तोंडावर चढलेलं नाही. येस. थँक्यू. ओके. थँक्यू. थँक्यू.